माननीय व्यासपीठ मित्र हो, मुख्य म्हणजे AI वर मला बोलायचं आहे. माझा घसा ठीक नाही आहे. आनंदाची बातमी तुमच्याकरता की फार मी त्रास देणार नाही तुम्हाला, त्यामुळे काळजी करू नका. पण त्याचा मी जेस्ट सांगणार आहे. मी आज सगळीकडे जे AIच्या विषयी जे चालू आहे, जो गोंधळ म्हणजे एका तऱ्हेने, म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की मी आत्तापर्यंत गेल्या 15 वर्षात इकॉनॉमिक्स, नंतर सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स, गणित माझं आवडतं. पहिली तर IIT-पर्यंत माझा एकही मार्क गेला नाही गणितात, पण मला रँगलर व्हायचं होतं, पण मी IIT ढकलला गेलो, पण ती गोष्ट वेगळी. तर मॅथमॅटिक्सवरती माझी 3 पुस्तकं आहेत. तर गणित, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, इकॉनॉमिक्सची हिस्ट्री आणि मग फ्रीडमन केन्समधला वाद आणि आत्ताचा रेलेव्हंट ह्याच्यात काय वगैरे, आता टर्मचे टॅक्सेस. पण किंवा सायकॉलॉजीमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये किंवा इतर अनेक, किंवा कॉस्मॉलॉजीमध्ये म्हणजे बिग बँग वगैरे, अशी माझी खूप भाषणं पॉप्युलर झाली गेल्या 15 वर्षात. त्यामुळे मला भाषणाचं जेव्हा सांगतात ती मी म्हणतो मी इतरही अनेक विषयावर बोलू शकतो, पण गेल्या 15 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यावर मी दर महिन्याला 5-6 भाषणं देतो आहे. कारण एवढी भीती आणि कुतूहल आहे त्याच्याविषयी मुलांच्या मनामध्ये. म्हणजे कालच मी तिथं सांगलीमध्ये 2-1 हजार लोक होते, म्हणजे पूर्ण हॉल भरलेला, खाली भरलेला सगळे, आणि तरुणांमध्ये आणि इव्हन जॉब जे करतायत त्यांच्यामध्ये, की उद्या काय होणार आहे. आणि त्याचं कारण आहे. म्हणजे त्याचं एक कारण सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला एक हे सांगणार आहे की जीपीटीच्या विषयी आपण सगळे ऐकतो. जीपीटीच्या विषयी आपण सगळे ऐकतो, वापरतो सुद्धा. कित्येक वेळेला आपण काहीतरी प्रश्न विचारतो आणि जीपीटीमध्ये त्याला उत्तर देतं. ते कसं करतं हेच मी सांगणार आहे. मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे की AI चालतं कसं, AI म्हणजे काय, त्याचा इतिहास काय, हे तुम्हाला डिमिस्टिफाय करून, त्याच्या पुढे आता तुम्हाला हे शब्द तुमच्या कानावर जरी आले तरी तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही, अशा तऱ्हेने मी ते सांगणार आहे. पण एक थोडक्यात सांगायचं म्हणजे डेटामधनं शिकणं म्हणजे मशीन लर्निंग म्हणजे AIचा तो भाग असतो. तर तो जीपीटीला सगळा डेटा दिलेला आहे. म्हणजे पूर्ण इंटरनेट, पूर्ण विकिपीडिया, सगळ्या इंग्लिश नॉवेल्स, जे डिजिटल आहे, आपले सगळे चॅट्स, हे सगळं त्याला इनपुट म्हणून दिलेलं आहे. कसं करतो मी तर सांगणार आहे, तुम्ही काळजी करू नका. पण हे सगळं इनपुट दिल्यानंतर तो त्यातनं शिकतो. त्याला शब्दांची रिलेशन्स वगैरे ते मी त्याकडे येईन. पण मुख्य म्हणजे तो हे सगळं शिकतो आणि त्याच्यावरून तो आउटपुट देतो. म्हणजे आता एक उदाहरण, तर मी आता कोणत्याही माणसाला समजा कविता करायला सांगितली तर जीपीटी कविता करतो 8-10 सेकंदांमध्ये. आणि कारण तो कोणत्याही माणसाचं नाव लिहिलं तरी तो करतो. त्याला माहिती कुठनं मिळते, त्याला माहिती मिळतच नाही. त्यामुळे तो काही थापा मारतो, म्हणजे की तू किती चांगला आहे, अमुक तमुक वगैरे असं. तर एकाने माझ्यावरती जीपीटीला कविता करायला सांगितली. लकीली माझ्यावरती बऱ्यापैकी मटेरियल अवेलेबल, माझी पुस्तकांच्या विषयी, माझी भाषणं, माझ्यावरती आलेले लेख, मी लिहिलेले लेख, आणि माझी एक साधारण 62 पुस्तकं झाली आहेत, 15 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पण या सगळ्या पुस्तकं, त्यांची टायटल्स, ऑटोबायोग्राफी आणि इतर अनेक याच्याविषयी जीपीटीला माहिती आहे. म्हणून त्यांनी ही कविता केली एक एक्झॅक्टली 5 ते 7 सेकंदात. अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात वगैरे. मग संगणक, गणित, अर्थशास्त्र गहरे, तो ह्याच्यावर पुस्तकं लिहिले, त्याला माहिती आहे. तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठीण विषय भी सरल बने, तरी किताबों से दीप जले. आता हे जे, आणि सगळ्यात शेवटी मग म्हणजे अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरे नाम तुझे वगैरे. आता ही कविता त्यांनी एक्झॅक्टली 5-7 सेकंदात केली. हे 5-7 सेकंदात तो ह्या सगळ्या लिटरेचरमधनं माझ्याविषयी काय आहे, तर मी एक जर असे किती 700 कोटी म्हणजे जगातला किती माणसं आहेत आणि किती लेखक, किती अमुक, प्रत्येक भाषेमध्ये, स्पॅनिश, ब्राझिलियन,
या सगळ्यांच्या विषयी तो शिकतो. म्हणजे कारण सगळ्यांच्या जे जे मटेरियल अवेलेबल आहे त्यावरनं शिकतो आणि त्यावरनं तो काहीतरी कन्स्ट्रक्ट करतो. कारण ह्याच्यामध्ये बघा हे सगळं रॅन्डम नाही आहे. ह्याच्यात मी पुस्तकं लिहिली आहे, त्याच्यात मला इंटरेस्ट त्यांना माहिती आहे. हे ठीक आहे हो, पण त्याच्या पुढे याला चाल लावायला सांगितली आणि ती चाल मी तुम्हाला ऐकवणार आहे. कारण ती चाल ऐकली तेव्हा मी बेशुद्ध पडलो पहिल्यांदा आणि तुम्ही बेशुद्ध पडल्याचं कारण सिंपल आहे की त्यातला आवाज हे इतका सुंदर आहे, म्युझिक इतकं सुंदर आहे, वाद्य इतकी सुंदर आहे. मग हे ऐकल्यानंतर व हे करायला एक्झॅक्टली त्याला मला वाटतं 6 का 7 सेकंद लागले. त्यानंतर त्यांनी ॲब्सोल्युटली प्रोफेशनल चाल लावून हे केलं की तुम्ही म्युझिक स्टुडिओ बुक करून अरिजित सिंग किंवा कोणाला तरी म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून जे एखादं गाणं तयार आज केलं जातं स्टुडिओजमध्ये, ते गाणं 5 किंवा 6 सेकंदात त्यांनी ऑटोमॅटिकली करून दिलं. आता उद्या मग म्युझिशियन्सचं काय होणार आहे? उद्या कविता असतं तुम्ही ऐकली, कवींचं काय होणार आहे? म्युझिक डायरेक्टर्सचं काय होणार आहे? वादकांचं काय होणार आहे? 2025 मध्येच हे तो करतोय, तर पुढे काय होईल ह्याच्याविषयी आपण बोलू. पण आता पहिल्यांदा तुम्ही ऐका. आणि हे म्हणजे 6 किंवा 6 हे कविता त्याला दिली आणि 6 किंवा 7 सेकंदामध्ये इतकं प्रोफेशनल गाणं होऊ शकत जर का आज असेल तर काय होणार आहे उद्या बघा. आचू दूध बोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी ना मानी कभी कोई वह, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. म्युझिक बघा. अर्थशास्त्र गहरे तेरी लेखनी के उजाले हैं तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. मराठी में तूने जहाँ ज्ञान, हर पन्ने में है नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े. समाज की चिंता हर दर्द सुलझा, शब्दों से दुनिया का नजरिया बदला, तेरी विरासत अमर रहेगी, हर दिल में रोशनी बहेगी. अच्छू तोड़ बोले आता हे मला तुम्ही टाळ्या वाजवू नका, पण हे काय होणार आहे उद्या? तर हे कसं घडलं ह्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. आणि त्या करता करता तुम्हाला डीप मशीन लर्निंग, डीप लर्निंग, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, LLM ज्याला म्हणतात, हे सगळं काय प्रकार आहे, काय सुंदर आहे. पुणे उद्या तर मला माहित नाही, तर पोपॉन का काहीतरी, पण समजा पोपॉन असं कोणतरी, मला माहित नाही कोण आहे तो, पण तुम्ही सांगू शकता त्याला की मला अरिजित सिंगच्या आवाजात हे गाणं, तो अरिजित सिंगच्या आवाजात गाणं कहू. म्हणजे हे त्यात मग कॉपीराईटचे बरेच इश्यू चालू आहेत सध्या. आता या बाकीचं लिगल हे सगळं सोडून द्या, पण ते केपेबिलिटी काय लक्षात घ्या. आणि त्यामुळे जर्नलिस्ट, वकील, शिक्षक, कॉपीराईट, CA, प्रोग्रामर्स आणि इव्हन हे स्टोरी काय म्हणतात, स्क्रिप्ट रायटर, गीतकार, लेखक, म्युझिक डायरेक्टर सगळं हवालदिल मिळत आहे. आज 2025 मध्ये जर का हे झालं तर उद्या काय होणार आहे?
त्याची सुरुवात झाली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू झाली 1956 साली, तेव्हा त्याला हे नाव मिळालं. जॉन मॅकार्थी नावाच्या माणसाने त्याचं नाव दिलं. त्याची कल्पना एआयची कल्पना खरं पूर्वीपासूनची, पण एक डार्टमाउथ कॉन्फरन्स झाली 1956 साली, त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव त्याला देण्यात आलं. आता एआय म्हणजे तुम्ही जर का इतिहास बघितला आपल्या टेक्नॉलॉजीचा, तर त्याला इंडस्ट्रीचे 4 रेव्होल्युशन्स मानल्या जातात. खरं म्हणजे 5, पण 4 जर का मानल्या ते इंडस्ट्री 1.0 म्हणजेच आपलं स्टीम इंजिन आलं होतं, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो. इंडस्ट्री 2.0 म्हणजे 1910-20च्या सुमाराला जेव्हा मास प्रोडक्शन चालू झालं होतं, फोर्ड मोटर्स आली होती आणि कंटिन्युअस प्रोडक्शन आणि कन्व्हेअर बेल्ट वगैरे असं सगळं, त्याला इंडस्ट्री 2.0 म्हणतात. त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग आणि सगळं बदललं, फॅक्टरी लेआउटपासून फॅक्टरी आत कशी काम करते ते. इंडस्ट्री 3.0 1960 सालापासून सुरू झाली. कम्प्युटर झाले, चिप्स आल्या, आणि त्यानंतर 1960 हे मेनफ्रेम्सचं होतं, 1970 मिनी कम्प्युटर्सचं होतं, 1980 हे PCs म्हणजे पर्सनल कम्प्युटर्सचं होतं, 1990 हे इंटरनेटचं होतं, आणि 2000 हे मोबाईल कम्प्युटिंगचं होतं, आणि 2011 साली इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. आतापर्यंत 1, 2, 3 तुम्हाला सांगितलं, इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली, आणि 2017 इंडस्ट्री 5.0. आणि माझ्या मते इंडस्ट्री 4.0 आणि 5.0 हे पुढच्या 10-20 वर्षात प्रचंड धुमाकूळ घालणार आहे. मी त्याच्यावर म्हणून पुस्तक लिहिलं. खरं म्हणजे की या वयात मी आता 75 पूर्ण होईल माझा, पण गेल्या 3 वर्षापूर्वी मी त्याचा अभ्यास करून 9वीतल्या मुलाला पण कळेल अशा तऱ्हेने ती पुस्तक लिहिली, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 डेटा सायन्स वगैरे अशी. आता इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 मुख्य टेक्नॉलॉजीज आहेत. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी. त्यानंतर त्यात IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, ह्या प्रत्येकाच्या डिटेलमध्ये मला जाता येणार नाही, पण अगदी सोप्या भाषेत मी एक्सप्लेन केलं, त्यांना शक्य त्याने वाचा. पण मुख्य म्हणजे तिसरं AR आणि VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी. चौथं म्हणजे ब्लॉकचेन, नंतर 5G, नंतर क्लाउड कम्प्युटिंग, 3D प्रिंटिंग. हे सगळं तुम्हाला हे अगदीच कळायला सोपं आहे सगळं, प्रत्येकावर बोलायला लागलं तर वेळ खूप जाईल. पण 8 टेक्नॉलॉजीज आणि त्याला AI हे सगळ्यात लिडिंग आहे. म्हणजे एआयमुळे म्हणजे AI हा इतरांचा कोऑर्डिनेटर म्हणा तुम्ही, कारण IoT म्हणा, बिग डेटा म्हणा, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रियालिटी, या सगळ्यामध्ये आता AI आहे. त्यामुळे AI हे लिडिंग टेक्नॉलॉजीज आणि इतर सगळ्या मिळून इंडस्ट्री 4.0. त्याचं एक उदाहरण सांगतो मी, त्यातलं 3D प्रिंटिंगचं उदाहरण सांगतो. तुम्ही नाव ऐकलं असेल आता अलीकडे, पण पूर्वी आपलं प्रिंटिंग सबट्रॅक्टिव्ह असायचं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे शिल्पकार जसं एक दगड घेतो आणि आपल्याला नको असलेला भाग काढतो, तसं एक स्टील किंवा कुठलंही जे असायचं त्या लेथनी किंवा CNC मशीननी आपल्याला नको असलेला भाग आपण काढायचो. त्याला सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, जे आहे त्यातनं थोडा कमी करायचा. आता मॅन्युफॅक्चरिंग हे ॲडिटिव्ह आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल, त्याची याची डिजिटल इमेज ही कम्प्युटरला द्यायची, आणि ज्या मटेरियलपासून बनवलं आहे त्याचा वितळलेला भाग किंवा पावडरचा भाग हा वर्ण द्यायचा इनपुट म्हणून, आणि त्या डिझाईनप्रमाणे तो एकावर एक थर बनवत तो पदार्थ बनवतो. म्हणजे हे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, हे सबट्रॅक्टिव्ह नाही आहे. त्यामुळे वेस्टेज कमी होतं एकतर, आणि सेकंडली हे आता अगदी जोरदार ह्याचं सगळं हे चालू आहे. डेंटिस्ट्रीमधले अनेक भाग आज 3D प्रिंटिंगने केले जातात. आज इनफॅक्ट एक 3D प्रिंटिंगनी एक देऊळ बनवलेलं आहे, 3D प्रिंटिंगनी एक बिल्डिंग बनवलेली आहे. तर 3D प्रिंटिंगने आज धुमाकूळ घातलेला आहे. हे जर का शक्य झालं तर उद्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं काय होईल, उद्या सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय होईल, उद्या आर्किटेक्टचं काय होईल, उद्या सगळं गोंधळच आहे सगळं. तर त्यामुळे या सगळ्या जॉब्समध्ये खूप उलथापालच होणार आहे. तर 3D प्रिंटिंग इंडस्ट्री 4.0चा एक भाग आहे म्हणून सहज सांगितलं. तसा प्रत्येक ह्याच्यामुळे प्रचंड फरक पडणार आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काय झालं ह्या सगळ्या भानगडीत, तर 1956 त्याला नाव मिळालं, पण नंतर AI हे अनेक विंटर्स आणि समर्समधनं गेलं. म्हणजे विंटरमध्ये AIमध्ये काय अर्थ नाही, त्यांनी काही होत नाही असं म्हणून लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स त्यात बंद झाल्या, कंपन्या बुडाल्या किंवा नफा त्यांचा कमी होत गेला. आणि काही काळ असा गेला की लोकांना प्रचंड इंटरेस्ट वाटायला लागला, त्यामुळे नवीन कंपन्या निघाल्या, त्यात इन्व्हेस्टमेंट झाल्या आणि कंपन्या भरभराटीला निघाल्या. तर त्यामुळे हे सगळं सारखं अपडाऊन चालू होतं.
AIच्या इतिहासात. त्याचं कारण असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय, मुख्य काय, की मुख्य म्हणजे यंत्रांनी माणसासारखं वागलं पाहिजे किंवा कृती केली पाहिजे. तर माणसासारखं म्हणजे आपल्याला दोन भाग जर का पाडले, एक म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी, आपलं चालणं, वाकणं किंवा फिरणं, मान हलवणं, तर तिथे मग रोबोटिक्स येतो की रोबोट्स असे बनवायचे की त्या माणसासारखाच तो चालू फिरू शकला पाहिजे, मान वळू शकला पाहिजे, वाकू शकला पाहिजे वगैरे. तर त्यात प्रगती थोडीशी स्लो होत होती. म्हणजे पहिल्यांदा कन्व्हेअर बेल्टवरती हिरव्या रंगाचा साबण असेल आणि एकदम पिवळा आला तर तो पिवळा लगेच पिकअप करू शकायचा, तेवढं त्याला कळायचं. पण आता त्याची डेक्स्टिरिटी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये स्किल वाढत चालले. आता तो वाकून करू शकतो, जिना चढू शकतो, केर काढू शकतो वगैरे असं. सो आता रोबोट्स बऱ्यापैकी पॉवरफुल झाले. पण अजूनही आपल्याला ज्याला जेवढ्या तऱ्हेने आपण स्किलफुली हालचाली करतो तितका अजूनही रोबोट ह्या करू शकत नाही. पण ते पुढच्या 10-20 वर्षात होईल असं माझा अंदाज आहे, ज्या रेटने सगळं चाललंय ते. पण दुसरा जो माणसाचा भाग आहे जो यंत्रात यायला पाहिजे तो म्हणजे रिझनिंगचा. म्हणजे आपण तर्क करतो, आपण कन्क्लुजन काढतो. तर त्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा लोकांना वाटलं की आपण एक्सपर्ट सिस्टम्स लिहाव्यात, की माणसाचं जे ज्ञान आहे ते यंत्रामध्ये घालावं. उदाहरण डॉक्टर, वकील, इंजिनियर वगैरे. डॉक्टरचं उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टरचं सगळं ज्ञान आपण इफ देन एल्स स्टेटमेंटमध्ये जर का घालू शकलो, एक प्रोग्राममध्ये, त्याकडे प्रोलॉग आणि लिस्ट अशा भाषा वापरल्या जायच्या. म्हणजे उदाहरण सांगतो, ताप आला, इफ फीवर देन, कुमार तर मारेलच मला, पण जर का ताप आला तर लाल गोळी, अंग दुखत असेल तर हिरवी गोळी, नंतर ताप आणि अंग दोन्ही असेल तर इंजेक्शन किंवा जे काय असेल ते. म्हणजे आणि नंतर आठवड्याने परत आला आणि म्हणलं अजून ताप गेलेला नाही, मग एक्सरे काढा व जे काय असेल. सो इफ फीवर देन दिस, इफ बॉडी एक देन दिस, इफ फीवर अँड बॉडी एक देन दिस. आणि जर का तरीसुद्धा ते सबसाईड नाही झालं देन टेक एन ECG. सो सगळं इफ देन एल्सच्या प्रोग्राममध्ये ते जर का आपण कम्प्युटरला दिलं. आणि आयडिया अशी की नंतर रुग्णांनी तिथं जायचं आणि सांगायचं मला बॉडी एक होते, मग त्यांनी सगळं इफ देन एल्समध्ये जाऊन सांगायचं हिरवी गोळी घे, जे आपणच सांगितलेलं असतं अगोदर ते. सो आपण ज्ञान द्यायचं कम्प्युटरला, कम्प्युटर सगळा प्रोग्राम आपण द्यायचा, अल्गोरिदम द्यायचा, आणि मग कम्प्युटरने आपल्याला डेटा द्यायचा, म्हणजे हिरवी गोळी घे वगैरे. तर ह्याप्रमाणे सगळं चाललेलं होतं. पण ते फार यशस्वी झालं नाही, कारण दरवर्षी नवीन नवीन विकार, दरवर्षी नवीन नवीन औषधं, नवीन नवीन अँटीबायोटिक्स, नवीन नवीन टेस्ट, ब्लड टेस्ट, हे ते नवीन नवीन उपचारसुद्धा, किंवा ECG, MRI, हे ते सगळं ॲडच होत चालले सगळे. हे सगळं बल्की व्हायला लागलं, सगळं मॅनेज करणं आणि सातत्याने अपडेट ठेवणं हे भयंकर अवघड व्हायला लागलं त्याला. त्यामुळे एक्सपर्ट सिस्टम, ज्याला आम्ही टॉप डाऊन किंवा सिम्बॉलिक AI असं म्हणतो, की सगळे रूल्स द्यायचे, रूल बेस्ड म्हणतो द्यायचे, मग आपण त्याचा वापर करून काहीतरी उत्तर मिळवायची. म्हणजे रूल्स देऊन त्याची उत्तर मिळवणं, म्हणजे प्रोग्राम देऊन डेटा मिळवणं, असं चाललेलं होतं. हा अप्रोच फार काही यशस्वी झाला नाही. मी आत्ताच सांगितलं बल्की होत चाललं, ते काही जमेना त्यांना. पण त्यामुळे AI विंटर आला, तिथलं इन्व्हेस्टमेंट राय झाल्या, कंपन्या बुडाल्या, कित्येक आता काही AI बिआयला काही भयंकर भवितव्य नाही. हे सगळं 1980s मधलं सांगतोय मी. मग 56मध्ये AI नाव मिळालं, हळूहळू प्रगती चालली होती, रोबोट्स थोडे थोडे हे होत होते. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अजूनही आलेलं नव्हतं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हा नुसतं ChatGPT नाही, सगळ्याच मधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे काय, की आपण कम्प्युटरशी आपल्या भाषेत बोलू शकणं. आत्तापर्यंत कम्प्युटरशी जो संवाद व्हायचा तो सगळ्यात ठराविक भाषेमध्ये व्हायचा, जावा, C++, कोबॉल. त्याला सिंटॅक्स असायचा, त्याला व्याकरण असायचं. इफ देन एल्स कसं मांडायचं, सेमिकोलनचा अर्थ काय, कोलनचा अर्थ काय, डॉटचा अर्थ काय, ते एका ठराविक ग्रामर असायचं, त्याच्यातच लिहावं लागायचं. नंतर तो कंपायलर फेकून द्यायचा, की मला कळत नाही, तू नीट तपासून लिही, मग तो यंत्राला कळेल अशा कोडमध्ये रूपांतर करायचं, त्याला कंपायलर म्हणतात. पण आता मी मोबाईलमध्ये बोलू शकतो की मी आत्ता गांधी भवनमध्ये आहे आणि मला जवळच चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे. तर तो माझ्या व्हॉईसचं पहिल्यांदा टेक्स्टमध्ये रूपांतर करतो. मी कुठे हे गुगल मॅप्सवरून त्याला कळतं. त्यानंतर टेक्स्टमधून जो सर्च मारतो, सर्च मारून आजूबाजूला कुठलं चायनीज रेस्टॉरंट तिथे बघतो, तिथे बुकिंग आहे का, मिळतं आहे का मला 1, 2, 3 लोकांकरता.
ते तो बघून नंतर मला पुन्हा टेक्स्टचं ऑडिओमध्ये रूपांतर करून मला व्हॉईसमध्ये सांगतो की अमुक रेस्टॉरंट आहे 5 मिनटात 1 वाजता तुमचं बुकिंग आहे. मग ह्या सगळ्यामध्ये म्हणजे हा जो मी नॅचरल लँग्वेजमध्ये बोलत असतो कम्प्युटरशी. मी कुठलं इफ देन एल्स कॉमा आणि असं जावा आणि सी सारखा प्रोग्राम लिहित नाही. सरळ मी बोलतो आणि ते तो माझी इन्स्ट्रक्शन घेऊ शकतो. ह्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात. ते कसं करतो म्हणजे शब्दांचं रूपांतर नंबर्समध्ये कसं करतो वगैरे हा तर वेगळं त्याच्यावर मला म्हणजे वेगळं बोलता येईल. पण मुख्य नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगची सुद्धा वाढ फार झालेली नव्हती. 80s 90s पर्यंत आपण कम्प्युटरशी फक्त जावा C++ अशाच भाषांमध्ये बोलू शकत होतो. तर ती पण वाढ थोडी हळूहळू चालली होती. रोबॉटिक्समध्ये हळूहळू चालली होती. आणि त्यामुळे एकंदर AI मधले विंटर्स आले. आता 2000च्या सुमाराला कॅनडामध्ये एक ट्रान्सलेशनसाठी हजारो लोक त्यांनी नेमलेले होते. कारण कॅनडावरती फ्रान्स आणि इंग्लंड दोघांचं राज्य होतं. अनेक डॉक्युमेंट्स हे फ्रेंचमधनं इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधनं फ्रेंचमध्ये अशी रूपांतर करावे लागायची. तर हजारो लोक ट्रान्सलेशन करायला ठेवले होते. मग हे ऑटोमॅटिकली करता येईल का? तो ऑटोमॅटिकली करता येणार का? हा जो टॉप डाऊन अप्रोच आहे तो वापरला तर काय होईल? जर का हा इंग्रजी शब्द असेल तर हा फ्रेंच शब्द, हा फ्रेंच असेल तर इफ दिस वर्ड देन दॅट वर्ड, थोड्या 2 डिक्शनरी द्यायच्या आणि इफ देन एल्स स्टेटमेंट वापरून आपण तो प्रोग्राम लिहायचा की जेणेकरून नंतर एक फ्रेंच टेक्स्ट आलं की तो वर्ड बाय वर्ड ट्रान्सलेट करेल. हा शब्द बघेल, डिक्शनरीत बघेल, तो फ्रेंच कन्वर्ट करून तो ट्रान्सलेट करेल. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ट्रान्सलेशन फक्त शब्द रिप्लेस करून होत नाही. कारण प्रत्येक शब्दाला एक कॉन्टेक्स्ट असतो आणि तो कॉन्टेक्स्ट असतो कळण्याकरता मी तुम्हाला मराठीतलं उदाहरण देणार आहे. उदाहरण तर लागली हा शब्द बघितलात मराठीतला, तर तो किती तऱ्हेने येऊ शकतो ते बघा. त्याचं किती वाक्यामध्ये अर्थ. मराठीमध्ये लागण्याची गंमत बघा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहीत असल्याने गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना खूप लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली. पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस लागली. मग काय घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली आणि घरची मंडळी हसायला लागली. आता या हे का सांगतोय मी? फक्त लागली घेऊन तुम्ही ट्रान्सलेट करूच शकत नाही. त्याचा कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे ना. त्यामुळे टॉप डाऊन अप्रोच फेल गेला ट्रान्सलेशनमध्ये. मग करायचं काय? मग त्यांच्या एक ब्रेन वेव्ह आली एका प्रचंड हुशार माणसाच्या की अरे लहान मुलं कसं शिकतात? लहान मुलांना आपण डिक्शनरी देतो का? हे कर्ता कर्म क्रियापद व्याकरण वगैरे असं बसून तो फक्त ऐकतो लोकांचं आणि ऐकून तो मनामध्ये रूल्स बनवतो. मग हेच जर का आपल्याला यंत्रामध्ये करता आलं तर काय? मी आत्तापर्यंत आपण रूल्स देत होतो आणि त्यातनं डेटा बाहेर करत होतो. आता डेटा हा इनपुट म्हणजे हे सगळं बोललेलं हा डेटा आहे, त्याच्यावरनं रूल्स बनवायचे म्हणजे व्याकरणाचे आणि ते वापरून बोलायचं. म्हणजे हे उलटं केलं तर काय? म्हणजे डेटावरनं शिकणं हे जर का केलं तर काय? त्याला मशीन लर्निंग म्हणतात. मशीन लर्निंग म्हणजे डेटा देऊन त्यातनं पॅटर्न शोधणं किंवा त्याचे काही संबंध शोधणं, शब्दांमधले म्हणा किंवा इतरही कुठले. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी समजा त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, सुपरवाइज लर्निंग आणि अनसुपरवाइज लर्निंग. हे तुम्हाला डेटा सायन्स शिकवतो असं गृहीत धरा. म्हणजे हे सगळे शब्द जे कम्प्युटरमधले आहेत किंवा AI मधले ते त्यांना ते कहाणी पडतील. म्हणजे नाही त्यांना हे कळेल, साधारण काय चाललं हे कळेल. तर अनसुपरवाइज लर्निंगमध्ये तुम्ही फक्त डेटा देता आणि त्या डेटामधले संबंध मला सांग असं सांगता. उदाहरण एक बँक आहे, बँकेमध्ये 5000 कस्टमर्स आहेत आणि त्या कस्टमर्सचा सगळा डेटा आपण त्या यायला दिला आणि तो डेटा काय असेल? प्रत्येक कस्टमरची उंची, वजन, त्याचा पगार, त्याचं हुद्दा म्हणजे मॅनेजर आहे का काय आहे ते, सेक्स, लग्न झालं आहे की नाही, तर तो बंगल्यात राहतो का, घर कुठलं, गाडी कुठली आहे, असं सगळं शिक्षण काय झालं आहे,
हे सगळं प्रत्येक कस्टमरचं जर का दिलं, 5,000 कस्टमर्सचा डेटा दिला, आता त्यातले संबंध शोध. आपण काय करायचं हे सांगितलेलं नाही आहे. आणि त्यांनी समजा असा म्हणजे उंची आणि पगाराचा संबंध आहे का, तो उंची आणि पगाराचा काय संबंध असणार, म्हणजे तो फार कमी संबंध असतो. हा संबंध जो स्टॅटिस्टिक्समधलं कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बघून ठरवतात. कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन म्हणजे दोन गोष्टींमध्ये संबंध किती आहे तो का त्याला आर म्हणतो आम्ही. तर आर जर का 1 असेल तर संबंध खूप दाट आहे, 0 असेल तर संबंध कमी आहे. 0 आणि 1च्या मध्ये आरची व्हॅल्यू असते. म्हणजे उदाहरणार्थ स्मोकिंग आणि कॅन्सर हे 2 घेतले तर त्यांच्यामध्ये खूप मोठा संबंध आहे. त्यामुळे आरची व्हॅल्यू 0.95 1च्या जवळजवळ असेल. पण उंची आणि पगाराचा संबंध असण्याचं काही कारणच नाही आहे. अगदी भयंकर संबंध लावायचा झाला तर उंची खूपच कमी असेल तर त्यामुळे त्याला न्यूनगंड येईल आणि त्यामुळे त्याचं काम चांगलं होणार नाही, त्यामुळे त्याचा पगार कमी असेल असं त्याला काय अर्थ नाही. पण उंची आणि पगार, तसंच उंची आणि वजन यांचा पगार असे अनेक कॉम्बिनेशन करून तो बघतो. आणि शेवटी त्याने जर का असं त्याला आढळलं, अनेक कम्प्युटरमुळे फास्ट होतं, आपल्याला शक्य नाही 5,000 एम्प्लॉईज एक वेगळं रिलेशन शोधणं. आणि हे जर का त्यांनी कन्क्लुजन काढलं की जे ग्रॅज्युएट आहेत आणि जे MBA झालेले आहेत आणि ज्यांना 3 वर्षाचा अनुभव आहे आणि ज्यांचा पगार अमुक आहे, ते लोक मोटार गाडी घेण्याची शक्यता 95% आहे. की झालं की लगेच ते असे सगळे हे कंडिशन फुलफिल करणाऱ्या सगळ्या लोकांचे मोबाईल घेऊन कॉल सेंटरला देतात की तुम्हाला कार चालवून हवं आहे का, आपल्याला जे फोन येतात कार चालवून हे असे येतात. ह्याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. म्हणजे डेटावरनं पॅटर्न शोधला बघा त्यांनी की अमुक जर झालं तर. पण डेटावरनं शिकणं म्हणजे मशीन लर्निंग, म्हणजे डेटामधले पॅटर्न शोधणं. अल्टिमेटली इंटेलिजन्स जो प्रकार आहे तो 7 प्रकारचा असतो. गार्डनरनी म्हटलं, माझ्या मनात पुस्तकात आहे. पण आपण जो म्युझिकल इंटेलिजन्स, स्पॅशल इंटेलिजन्स अशाने, पण आपण जो वापरतो तो फक्त तार्किक इंटेलिजन्स जो असतो. म्हणजे 1, 3, 5, 7 पुढचा तुम्ही चेक किंवा IQ मध्ये प्रश्न विचारलेले असतात बघा, 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला, तर पुढचा सगळ्या विषम संख्या आहेत म्हणजे. आणि प्रत्येकात 2-2चा फरक आहे. त्यामुळे आपण हे ज्याला कळतं, म्हणजे ज्याला त्या डेटामधला पॅटर्न कळतो तो हुशार, असं आपलं साधारण म्हणणं असतं. तेच तत्व इथे लावलं की मशीन म्हटल्यावर मशीन डेटामधला पॅटर्न त्याला कळेल का, तर ते सुरू झालं. आणि त्याला पहिला भागात अनसुपरवाइज लर्निंगमध्ये डेटामधले पॅटर्न शोधणं हे सुरू झालं. पण दुसरा भाग मग त्यांना असं वाटलं की इमेज रेकग्नाईज करता येईल का. आपण समजा एक इमेज जर का दिली, असं त्यांना पहिल्यांदा वाटलं की कम्प्युटर इमेज ओळखू शकेल का, हे मांजर आहे, हे कुत्रा आहे, हे पतंग आहे, हे मोबाईल आहे वगैरे असं. तर ते आपण कसं ओळखतो, आपल्या ब्रेनमध्ये कोट्यावधी न्यूरॉन्स आहेत आणि ते सगळे न्यूरॉन्स एकमेकांना जोडलेले असतात. खरं जोडलेले नसतात, ते सिनॅप्स नावाची फट असते, पण असं गृहीत धरून आपण जोडलेले असतात. आणि असं गृहीत धरून आपला निर्णय जो आहे तो अनेक पातळ्यांवरती होतो. उदाहरणार्थ पहिल्यांदा मी हे झालं की हे काय आहे, तर मला पहिल्यांदा इथे काहीतरी आहे हे कळण्याकरता इथे एजेस जे आहेत, कडा ज्या असतात त्या उपयोगी पडतात. मग आता उदाहरणार्थ इथे काहीच नाही आहे, मग इथे कडा नाही आहे, हे एज जी आहे ती डिफाईन करते की इथे काहीतरी आहे म्हणून. तर म्हणजे पहिल्या पातळीत काहीतरी आहे आणि काहीतरी नाही. मग दुसऱ्या पातळीमध्ये ते हलतंय का, हलत असेल तर काहीतरी सजीव आहे, हलत नसेल तर ते निर्जीव आहे. पण किती वेळा सजीव सुद्धा दबावावर धरून बसलेले असतात. सो असं ते करत करत मग फायनल त्याला कळतं की हे प्लास्टिकचं आहे आणि ही बाटली आहे. कारण त्याच्यामध्ये अनेक, हे बघितल्यानंतर हे मोबाईल आहे का, खुर्ची आहे का, टेबल आहे का, चंद्र आहे का, सूर्य आहे का, आपण बघितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्या वेगवेगळ्या तऱ्हेने मेंदूमध्ये साठवल्या असतात. सो तो भर डिसिजन घेतो वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये. पहिल्यांदा सजीव आहे काहीतरी आहे, दुसऱ्या वेळेस सजीव आहे की निर्जीव आहे, तिसऱ्या पातळीत आणखीन पाण्याची बाटली आहे का, मोबाईल आहे का, काय वगैरे असं करत करत शेवटी तो पाण्याची बाटली आहे त्या आकारावरून आणि अनेक गोष्टींवरून तो ठरवतो. तसं आपल्याला इमेज रेकग्नाईज करता येईल का. मेंदूत जसं न्यूरॉन्सचं जाळं आहे तसं आपल्याला कृत्रिम तऱ्हेने तयार करता येईल का. त्याच्यावरनं आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स म्हणजे ANN ह्याची कल्पना निघाली. त्याच्यावरती काम, विचार खूप पूर्वीपासून चाललेला होता, पण त्यांनी नंतर न्यूरल नेटवर्क्स कृत्रिमरित्या तयार केली. आता न्यूरॉन म्हणजे काय कृत्रिमरित्या, ते प्रश्न विचारू नका. जसं बीट म्हणजे काय, बीट कॅन बी ए मॅग्नेट, बीट कॅन बी ए फ्लिप फ्लॉप. हार्डवेअरमध्ये बीट म्हणजे काय ते सोडून द्या, पण न्यूरॉनमध्ये काय प्रश्न विचारू नका. अशी कल्पना करा की अनेक पातळ्यांमध्ये, प्रत्येक पातळीवर
हजारो न्यूरॉन्स आहेत. अशा अनेक पातळ्या केल्या आपण आणि कुठल्याही पातळीतला प्रत्येक न्यूरॉन हा मागच्या पातळीतल्या सगळ्या न्यूरॉन्सना जोडलेला आहे आणि पुढच्याही पातळीतल्या सगळ्या न्यूरॉन्सना जोडलेला आहे. असं ते सगळं न्यूरल नेटवर्क जर का आपण केलं आणि प्रत्येक पातळी काहीतरी कन्क्लुजन करते, जसं इथे काहीतरी आहे काहीतरी नाही, मग सजीव आहे निर्जीव आहे, या सगळ्या ह्याच्यात प्रत्येक पातळी काहीतरी कन्क्लुजन काढते आहे आणि ते पुढच्या पातळीला पास ऑन करते आहे काहीतरी वेट्सच्या बरोबर. म्हणजे त्याला किती महत्त्व द्यायचं हे त्याला सांगते की माझं हे कन्क्लुजन आहे पण त्याला हे इतकं महत्त्व आहे. मग पुढची पातळी आणखीन काहीतरी कन्क्लुजन करते, त्याला किती महत्त्व आहे पुढच्या पातळीला पाठवते. उदाहरण सांगतो, समजा त्याला मांजर दाखवलं आणि त्या मांजर ओळखायला सांगितलं, तर पहिली पातळी उदाहरणार्थ फक्त पायांकडे बघेल. मग पायांकडे बघितल्यानंतर ते ठरवेल की हत्ती असं शक्यता 50% आहे, मांजराची शक्यता 20% आहे, कुत्र्याची 30% वगैरे असं काय आणि तो दुसऱ्या पातळीकडे पाठवेल. का 4 पाय असणारे अनेक प्राणी आहेत म्हणजे प्रत्येकाची प्रॉबॅबिलिटी तो हे करेल. दुसऱ्या ह्याच्यात तो व्हिस्कर्सकडे बघेल, मिशांकडे बघेल. आता हत्तीला मिशान असतात, त्यामुळे दुसऱ्या पातळीमध्ये तो सांगेल की हत्ती असण्याची शक्यता इतकी आहे, मांजर असण्याची शक्यता आहे, कुत्रा असण्याची शक्यता आहे. आणि तिसऱ्या ह्याच्यात तो कदाचित शेपटी बघेल, चौथ्या ह्याच्यात डोळे बघेल. असं करत 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 तो शेवटल्या ह्याच्यामध्ये त्यांनी समजा दिलं उत्तर की हत्ती असण्याची शक्यता 50% आहे आणि मांजराची शक्यता 30% आहे, कुत्र्याची 5% आहे आणि आणखीन असे वेगवेगळ्या दिल्या, तर त्याला ह्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात. कारण आपण मांजराचं चित्र दाखवलं आहे त्याला, आपल्याला माहिती आहे की ते खरं मांजर आहे म्हणून, त्यामुळे हे चुकलं आहे त्याचं. म्हणून तो मग परत जातो आणि परत पहिल्यापासून वेट्स बदलतो. म्हणजे आता दुसरं जे व्हिस्कर्स मिशीचं होतं त्याला जास्त वेट दे, तू हत्ती म्हणत बसलेलं आहे, चुकीचं, कारण ह्याला महत्त्व दिलेलं नाहीस. तर त्याचं वेट बदलून तो तिसऱ्या लेवलला पाठवताना त्याचं वेट बदलून तो पाठवतो. आणि मग असं करत करत शेवटला ह्याच्यात समजा मांजराचं जे पूर्वी 20% प्रॉबॅबिलिटी आली ती समजा 40 झाली, तर त्याला कळतं आपण वेट्स जी बदलली ती योग्य दिशेने बदललीत, तो पुन्हा पहिला असणार जाऊन पुन्हा ती वेट्स आणखीन बदलतो. असं करत करत मांजर आहे हे जोपर्यंत तो ओळखत नाही तोपर्यंत आपण करत राहतो. याला ट्रेनिंग द मॉडेल असं म्हणतात. म्हणजे मॉडेल ट्रेन झालं, आता ते मांजर ओळखू शकतं. त्याच्याकरता आपल्याला शेकडो हजारो मांजराची चित्र सातत्याने दाखवून त्याला ट्रेन करावं लागतं. कारण मांजर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये असतं, वेगवेगळ्या रंगाचं असतं. तर ते मांजराचं जर का चित्र ओळखायला लागला तर कुत्र्याचं ओळखेल, सगळ्या प्राण्यांचंही ओळखेल, सगळ्या वनस्पतींचं ओळखेल, मग सगळ्या वस्तू ओळखेल, मोबाईल ओळखेल, बाटली ओळखेल, टेबल ओळखेल, खुर्ची ओळखेल, सिग्नल ओळखेल. ड्रायव्हरलेस कार्समध्ये हे खूप उपयोगी पडतं. ते शहरांमधून ते कार फिरवतात आणि त्यावेळी तो बघत जातो, अनेक वेळा तो बघत जातो खांब, आणि ते हीच मेथड वापरून तो खांब असेल, सिग्नल असेल, पोलीस असेल, एखादा दगड असेल, लेन्स असतील, हे सगळं ओळखायला शिकतो. कारण तो अनेक वेळा बघून त्याला हे जे त्याला सुपरवाइज लर्निंग असं म्हणतात. आणि ते अनेक पातळ्या असल्यामुळे डीप नेटवर्क त्याला म्हणतात, म्हणून त्याला डीप लर्निंग म्हणतात. म्हणजे आर्टिफिशियल इंडस्ट्री 4.0चा AI एक भाग आहे. AI मध्ये मशीन लर्निंग, AI मध्ये रोबोटिक्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मशीन लर्निंग असं सगळं. त्या मशीन लर्निंगचा एक भाग म्हणजे डीप लर्निंग. म्हणजे जेव्हा या पातळ्या खूप जास्त असतात आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण एक कन्क्लुजन प्रत्येक पातळी काहीतरी डिसिजन घेते, थोडं त्याला वेट्स जोडून पुढच्या पातळीकडे पाठवते, पुढच्या पातळीत पुन्हा वेट जोडून त्या पुढच्या पातळीत पाठवते. असं करत करत शेवटी कन्क्लुजन बरोबर नसेल तर पुन्हा पहिल्यापासून वेट्स बदलत ते कन्क्लुजन बरोबर येईपर्यंत जायचं. याला बॅक प्रॉपगेशन अल्गोरिदम म्हणतात. तो जेफ्री हिंटन नावाच्या माणसाने काढला, जो गुगलमध्ये काम करत होता. त्याला नोबेल प्राईज मिळाला 2 वर्षापूर्वी फिजिक्सचं, याच अल्गोरिदमसाठी. कारण डीप लर्निंग एकदा झाल्यानंतर सबन इमेज रेकग्निशन आणि फेस रेकग्निशन ही जबरदस्त व्हायला लागली आणि त्याचे परिणाम हे प्रचंड होणार होते. कारण डीप लर्निंग एकदा फेस रेकग्निशन झालं की मग एकदा बुक करताना तुम्ही समजा तुमचा फोटो दिला असेल, तुम्हाला चेक इन करताना हॉटेल असेल किंवा एअरपोर्ट असेल, तुम्हाला काही कशाची गरजच नाही. कारण सतत तुमचा फोटो असतो, तो तुम्हाला अलाउ करतो विमानाच्या आतपर्यंत किंवा हॉटेलच्या रूमपर्यंत. बाकी कशाची गरज पडत नाही. किंवा माउथ कॅन्सर झालेला एक पेशंट आहे, तो 1000 असे पेशंट दाखवले, ते एकावा पेशंटचं चित्र दाखवलं की तो ओळखतो, किंवा माणसाचा फोटो दाखवला की तो ओळखतो की हे माउथ कॅन्सर आहे म्हणून.
आणि असंच अनेक आता एक्सरे उद्याच्या जगात रेडिओलॉजीमध्ये एक म्हणजे टेक्निशियन की जो एक्सरे काढतो, MRI काढतो, ते इतक्यात जाणार नाही, पण त्याचं इंटरप्रिटेशन जे होतं की एक्सरेमध्ये हा इतकं दिसतंय, तर TBमध्ये असं दिसतं उदाहरणार्थ, असं जे आहे सगळं ते सगळं जाईल. म्हणजे उद्या जगात रेडिओलॉजिस्टचं खरं नाही, कारण हे सगळं मशीन करेल. आजही करतंय सध्या रेडिओलॉजीचे जे इंटरप्रिटेशन आहे ते मशीनचं खूप जास्त ॲक्युरेट आहे. तर उद्या जे अनेक जॉब्स जातील त्यातलं एक उदाहरण सांगलं रेडिओलॉजी. इवन मेडिसिनमध्ये ज्याला आपण डायग्नोसिस म्हणतो, तर डायग्नोसिसमध्ये प्रचंड आपल्याला फायदा होईल. काय संबंध आता सांगितलं त्याप्रमाणे, जसं माउथ कॅन्सर एक उदाहरण झालं, पण कोलायटिस उदाहरण समजा घ्यायचं झालं तर तिथे समजा ECG मध्ये अमुक दिसेल, एक्सरेमध्ये अमुक दिसेल, ब्लड रिपोर्टमध्ये, हे सगळं डिजिटल आहे आज. ब्लड रिपोर्ट असेल, ECG असेल, MRI असेल, सगळं डिजिटल आहे. त्यामुळे आपल्याला डीप लर्निंग वापरून त्याला कुठला रोग ओळखायला आपण शिकवू शकतो. मागाशी सांगितलं त्याच प्रिन्सिपल की HB एवढा असेल, हे एवढं असेल, क्रिएटिनिन एवढं असेल, एक्सरेमध्ये हे दिसेल, आणि तो त्याने समजा चुकीचा विकार सांगितला, पुन्हा वेट्स बदलायची आणि तो ओळखेपर्यंत चालू ठेवायचं. म्हणजे प्रिन्सिपल तेच. असे जर का 500 महत्त्वाचे मेजर महत्त्वाचे रोग ओळखायला लागला तर मग डॉक्टरांनी काय करायचं? तर डॉक्टरांचं ते नाहीसे होतील आणि त्यांचं काम राहणार नाही असं मला मुळीच वाटत नाही. कारण डॉक्टर पेशंट हे नातं खूप महत्त्वाचं असतं, पण डायग्नोसिसमध्ये प्रचंड मदत त्याला होईल. असं अनेक क्षेत्रांमध्ये ह्याच्यामुळे फरक पडायला लागला. पण आत्तापर्यंत मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमुळे पॅटर्न शोधणं की इमेज रेकग्नाईज करणं आणि त्याचे परिणाम खूप वाईट झाले. म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे कस्टमर सेगमेंटेशन करणं, कस्टमर ओळखणं, बघ अनेक गोष्टी. म्हणजे नेटफ्लिक्स आपल्याला 2 सस्पेन्स सिनेमे बघितले की तिसरा सजेस्ट करतो, त्याला रिकमेंडेशन इंजिन म्हणतात. हे सगळं चालू झालं. डीप लर्निंगमुळे फेस रेकग्निशन सुरू झालं. फेस रेकग्निशनचा फायदा अनेक ठिकाणी, चीनमध्ये खूपच सर्व्हेलन्ससाठी, म्हणजे उदाहरणार्थ सगळ्या गुन्हेगारांचे फोटो जर का आपण CCTVला दिले आणि एका सिग्नलपाशी त्यातला एक गुन्हेगार उभा आहे, तर तो फटकन जे उभे आहेत तर सगळ्यांचे स्कॅन घेऊन आपल्या डेटाबेस चेक करतो यातला कुठला गुन्हेगार आहे का. ते समजा त्याला कळलं की इथं यातला गुन्हेगार आहे की तो लगेच त्याची डायरेक्शन बघून त्या पुढच्या सिग्नलपाशी जे नियरबाय पोलीस स्टेशन आहे त्याला सांगतो की इथे अमुक अमुक तो हिरवा हे कोट घातलेला आहे आणि तो गुन्हेगार आहे, आणि त्याला मग अटक करता येते वगैरे. आता ह्याचे सर्व्हेलन्ससाठी सो वाईट परिणाम होऊ शकतात, पण ह्याचे गुन्हेगारी शोधण्याकरता एक आणि अशी असंख्य ॲप्लिकेशन त्याची हे सगळं व्हायला लागलं. पण तरी ते एका लिमिटच्या पुढे जाईना. 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला. त्या पेपरचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड. आणि त्या पेपरने धुमाकूळ घातला, कारण ते ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर बेस्ड होतं आणि त्यामध्ये आणि लार्ज लँग्वेज मॉडेलचं त्यांनी तत्त्व मांडलं होतं. त्याचाच आविष्कार म्हणजे ChatGPT आहे, जेमिनी आहे, ग्रॉक आहे किंवा डीपसीक चायनाने काढलं ते. तर ते काम कसं करतं ते, म्हणजे त्यात आयडिया काय होती? आयडिया अशी होती, म्हणजे आता ChatGPTमध्ये टेक्स्ट देतो आपण, उद्या मल्टीमोडल पण असेल, म्हणजे इमेज, व्हॉइस, व्हिडिओ हे पण असेल, पण टेक्स्टचा सगळा डेटा आपण दिला. म्हणजे मगाशी सांगितलं तसं संपूर्ण विकिपीडिया, संपूर्ण इंटरनेट, संपूर्ण चॅट्स, सगळं इंग्लिश नॉवेल्स, जे सगळं डिजिटल आहे ते सगळं आपण जर का त्या ह्याला दिलं आणि तू त्यातनं शिक असं म्हटलं तर तो काय शिकतो? तर तो पुढचा त्याला हे काय अल्टिमेटली उद्दिष्ट काय की एक पुढचा शब्द त्याला आला पाहिजे. जसं आपण ऑटो कम्प्लीटमध्ये म्हणतो, आपण ईमेल टाईप करत असतो तेव्हा आय एम गोईंग टू असं म्हटलं तर तो माझ्या सगळ्या चॅट्समधनं जाईल आणि सांगेल अच्युत गोडबोले 70% वेळेला नाशिकला गेलेत, 10% वेळेला पुण्याला गेलेत, 5% वेळेला काश्मीरला गेलेत वगैरे. पण तो माझ्या सगळ्या चॅट्सवरनं मी टाईप करतो लक्षात घेऊन आय एम गोईंग टू म्हणलं की तो सांगतो नाशिकला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, तो नाशिक नाशिक नाशिकचं लिंक करत राहतो बघा. आणि तुम्ही जो ॲक्सेप्ट करता आय एम गोइंग टू नाशिक टू असं म्हणता, तो पुन्हा माझ्या इतिहासात हिस्ट्री म्हणता जातो आणि सांगतो आपण तो नाशिकला गेले ते 40% वेळ पत्ते खेळायला गेले, 30% वेळ पोहायला गेले, 20% जंगलात फिरायला गेलेत वगैरे. असं हे सगळं किंवा क्रिकेट खेळायला गेले की आय एम गोइंग टू नाशिक टू प्ले असं म्हटलं की मी आत्तापर्यंत काय काय खेळायला गेलेलं आहे की मी समजा
तो लगेच बॅडमिंटन असं, मग बॅडमिंटन. आणि मी म्हटलं विथ म्हटलं की मी कोणाबरोबर खेळतो हे सगळं पुढचा शब्द. दरवेळी तो एक शब्द जनरेट करत जातो. पण हे ऑटो कम्प्लीट हे खरं लार्ज लँग्वेज मॉडेल नाही आहे, हे स्मॉल लँग्वेज मॉडेल आहे. हे त्याला डेटा पुरवलेला खूप कमी असतो. पण सगळं इंटरनेट त्याला डेटा दिला आणि मग 2 स्टेप्समध्ये हे चालतं. एका पहिल्या स्टेपमध्ये या शब्दांमधले संबंध तो एका वेक्टर स्पेसमध्ये मांडतो. हे तुम्ही विसरून जा, कारण मॅथमॅटिकली मी मल्टी डायमेन्शनल वेक्टर स्पेसमध्ये मांडतो तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल तर. पण मुख्य ते तुम्हाला आपल्याला 3 डिमेन्शनल स्पेस माहीत असते, एक्स वाय आणि झेड. तर ते उदाहरण कोण सांगतो, या स्पेसमध्ये आपण ज्या शब्दांचे संबंध आहेत की जे एका पुढे येण्याची शक्यता आहे ते जवळजवळ ठेवतो त्या स्पेसमध्ये. मी इथे उदाहरण इथे फिश ठेवला तर इथे नेट त्याच्या जवळ येईल, मग फिशरमन त्याच्या जवळ येईल, प्रॉन्स त्याच्या जवळ येईल वगैरे असं. आणि तर या सगळे संबंध म्हणजे थोडक्यात प्रत्येक शब्द घ्यायचा आणि त्या पुढचा कुठला शब्द म्हणजे फिश नंतर नेट येईल का, प्रॉन्स फ्राय येईल का असं, तर त्याचा पुढचा कुठला शब्द येण्याची शक्यता, प्रॉबॅबिलिटीज प्रत्येक शब्दाच्या. कारण एक पर्टिक्युलर शब्द म्हणून कॉन्टेक्स्ट महत्त्वाचं आहे. लागली वगैरे जे म्हणालो, कारण अमुक कॉन्टेक्स्टमध्ये अमुक शब्द आला तर त्याच्या पुढे प्रत्येक शब्द येण्याच्या प्रॉबॅबिलिटीज काय आहेत. मग त्यामध्ये हेमिंग्वेने लिहिलेले नॉवेल्स येतील, डिकन्सनी येतील, लॉरेन्स येतील, या सगळ्या नॉवेल्स येतील, पोएट्री येईल, चॅट्स येतील, विकिपीडिया येईल, बायोग्राफीज येतील. हे सगळा विचार करून ते ठरवतं की ह्याच्या पुढे पुढचा शब्द येण्याची शक्यता काय आहे. आणि या सगळ्या प्रॉबॅबिलिटीजचं जे काही हे आहे ते सगळं बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स लागतील, कारण एवढे शब्द आणि प्रत्येक शब्द आणि वेगवेगळ्या लोकांनी वापरलेले प्रॉबॅबिलिटीज वगैरे हे सगळं मांडणं, हे त्या वेक्टर स्पेसमध्ये मांडणं म्हणजे ट्रेनिंग द मॉडेल. म्हणून एवढा सगळा डेटा घेऊन त्या सगळ्या डेटावरून शिकणं, मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे की त्या पुढचा शब्द काय काय शक्यता आहे हे सगळं वेक्टर स्पेसमध्ये मांडणं. आणि म्हणून जे त्या पुढचा शब्द येण्याची शक्यता आहे ते जवळजवळ त्या स्पेसमध्ये ठेवतात. याला ट्रेनिंग द मॉडेल असं म्हणतात. त्याकरता प्रचंड डेटा लागतो आणि एवढं हे करायला मोठं कम्प्युटिंग पॉवर लागते, कारण बिलियन्स ऑफ किती शब्द किती वाक्य किती काय ते सगळं करायला मोठे म्हणजे पूर्वी CPUs आपल्या लॅपटॉपमध्ये असतात ते चालत नाही त्याला, ह्याला GPUs लागतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. ते खूप पॉवरफुल असतं, ते पॅरलल प्रोसेसिंग चालतं. ते NVIDIA नावाची अमेरिकेतली कंपनी तयार करते. त्यांनी पहिल्यांदा GPUs सुरू केले ते गेमिंग करता केले, कारण गेम्समध्ये व्हिडिओज ते भयंकर फास्ट मूव्ह होत असतात, त्याकरता GPUs लागतात, आपले CPU चालत नाहीत. ते NVIDIAने पहिल्यांदा GPUs चालू केले आणि त्या गेमिंगमधनं त्यांना खूप प्रॉफिट व्हायला लागला, शेअर्स वरती जायला लागले. पण ChatGPT जेव्हा 2017 साली पेपर आला आणि गुगलने स्वतः त्याविषयी काहीच केलं नाही, पण त्याविषयी प्रत्यक्ष केलं ते OpenAI नावाच्या कंपनीने केलं. त्यात सॅम अल्टमन आणि इलॉन मस्कनी कंपनी चालू केली. नंतर मग इलॉन मस्कला बाहेर काढण्यात आलं, सॅम अल्टमन मुख्य झाला, त्याला एकदा बाहेर काढण्यात आलं, तो पुन्हा आला. हे अतिशय ते गमतीशीर आहे. सकाळमध्ये माझा मोस्ट प्रॉब्ली लेख येईल, त्याच्याविषयी मोठा प्रदीर्घ लेख येईल त्या AI वॉर्सवर. तर इतक्या प्रचंड मारामाऱ्या आणि स्वार्थ आणि असं इतकं आहे, मी त्याविषयी सगळ्यात शेवटी बोलीन. पण यामध्ये हे सगळे संबंध जोडून आपण हे सगळं तयार केलं. आणि मग दुसरं म्हणजे इन्फरन्स इंजिन. या मॉडेलला आपण प्रश्न विचारतो. इनफॅक्ट ते प्रश्न कसे विचारावे त्याच्याकरता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाचा एक प्रकार निघाला आहे, की तुम्ही जर योग्य तऱ्हेने प्रश्न विचारलेत तर तुम्हाला चांगली उत्तरं मिळतील आणि त्याचा तुम्हाला उपयोग होईल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे जॉब्स उद्याच्या जगात चिकार निर्माण होणार आहेत. तर या सगळ्यामध्ये हे तयार झाल्यानंतर GPT-2 निघालं, मग 3 निघालं, आता 4. आणि त्यामध्ये इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण प्रश्न विचारल्यानंतर भराभर तो पुढचा शब्द पुन्हा तो पण इनपुट घेऊन त्याच्या पुढचा शब्द तो पण इनपुट घेऊन पुढचा असं करत तुम्ही प्रश्न विचार ChatGPTला. प्रश्न व्हायच्या अगोदर तो म्हणजे संपायच्या अगोदर जवळपास तो उत्तर मांडणार, पण ही सगळी शब्दांची रिलेशनशिप त्यांनी ऑलरेडी एन्कोड करून ठेवले असतात. हे ChatGPT करतं, म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल करतं. आणि त्याकरता म्हणजे हे सगळं 1980 साली का नाही झालं किंवा भारतात का नाही झालं, कारण हे सगळं एवढा मोठा डेटा जो आहे तो डेटा फेसबुक गुगल ह्यांच्या मालकीचा आहे. म्हणजे डेटा आपणच लिहितो पण तो मालकी त्यांची आहे सगळी.
आणि स्मार्टफोन आले, इंटरनेट आलं आणि सोशल मीडिया आला, त्यानंतर हा डेटाचा व्हॉल्यूम खूप वाढला, म्हणून हे शक्य झालं. दुसरं, GPUज त्या मॅन्युफॅक्चर करणारी एनव्हिडिया कंपनी अमेरिकेत होती आणि दोन्ही जुळून आलं म्हणून 2010च्या नंतर, विशेषतः 2017च्या नंतर हे सगळं एवढं तिथेच का घडलं, भारतात का नाही आणि 1980 साली का नाही, त्याची कारणं ही आहेत की डेटा आणि ते प्रोसेस करणारे GPUज हे अमेरिकेत होते आणि त्याची मालकी पण त्यांच्याकडेच होती, म्हणून ते तिथे झालं आणि ते या काळात झालं. आता ह्यामुळे काय होणार आहे, तर आता त्याचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत. गुगलचं जेमिनी आहे, ओपन एआयचं ChatGPT आहे, नंतर आणि ह्याच्यात मारामाऱ्या एवढ्या प्रचंड मोठ्या आहेत. म्हणजे AIमुळे इतकं जग प्रचंड उलथापालथ होणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि जवळपास सगळी आयुष्य एकदम आमूलाग्र बदलणार आहे. भारतात याला वेळ लागेल, पण जेव्हा ड्रायव्हरलेस कार येतील कोट्यवधी ड्रायव्हर्सचे जॉब जाणार आहेत, ट्रक ड्रायव्हर सगळेच, आणि ते शक्य आहे. म्हणजे वेस्टमध्ये ते प्रयत्न चालू आहेत, टेस्टिंग चालू आहे, कित्येक सक्सेसफुल झाले आहेत. तर हा जो प्रकार, आणि त्याच्या ChatGPTमुळे जर्नलिस्टचं काय, अनेक जर्नलिस्ट आज रिपोर्ट्स का हे ChatGPT वापरून करतात. एज्युकेशनमध्ये शिक्षकांचा रोल बदलणार आहे, हेल्थ केअरमध्ये सगळं बदल. आज चीनमध्ये एक व्हिडिओ फिरतोय, एकही मनुष्याने या नसा AIनी रन केलेलं एक हॉस्पिटलचं कसं चालतं याचा व्हिडिओ आता रन होतोय. एकही माणूस नाही असं जपानमध्ये हॉटेल आहे. आपण शेतावर एकदाही जात नाही आणि घरी बसून ती शेती करतोय, असं इंग्लंडमध्ये अनेक शेत आहेत. कारण डिजिटल ट्विन वापरून आपण त्याचे कुठल्या भागात काय पेरावं, कुठे काय खतं द्यावीत, कुठे काय पाणी द्यावं, हे सगळं आपण करू शकतो आणि त्याचं प्लॅनिंग करू शकतो. आणि ते प्लॅनिंग केलं की घरी बसल्या बसल्या मग ड्रोन्स आणि रोबोट्समध्ये खतं घाल, पाणी घाल, त्या कुठल्या भागात काय घाल, कुठले काय पेरणी कर, आणि ड्रोन्स वापरून सगळं पीक काप, किंवा रोबोट्स वापरून फळं ॲपल वगैरे प्लग कर. त्यामुळे प्रत्यक्ष जाण्याची पूर्वीची कॉन्सेप्टच सगळी जाणार आहे. म्हणजे या सगळ्यांना वॉर्स, आजचं जे सगळे वॉर चालू आहे अनफॉर्च्युनेटली, इस्रायल आणि इराण वगैरे, किंवा इव्हन भारत पाकिस्तान, आता मॅन टू मॅन, म्हणजे जेंडर स्पेसिफिक बोलत नाही मी, पण पर्सनल फाईटचा आता मुद्दाच नाही आहे, हे सगळं दुरूनच आहे. म्हणजे उद्याच्या युद्धामध्ये इन्फंट्रीचं काय होणार मला माहिती का, आता सगळी वरनच सगळं होणार आहे ड्रोन्स आणि म्हणजे प्रत्यक्ष फाईट आता खूप कमी ठिकाणी होईल. हे म्हणतो आपण तसं. सो ज्या दोन रोबोट्समध्येच होतील, आज नाही 5-10 वर्षात, आत्ताच होतेच चालू आहे ड्रोन्स आणि मिसाईल्स आणि रोबोट्स आणि ज्याच्याकडे जास्त पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे, पॉवरफुल रोबोट्स आहेत, ते त्या दुसऱ्या देशातल्या रोबोट्सला पहिल्यांदा खलास करतील, मग त्यातल्या माणसांना खलास करतील, असं सगळं. सो म्हणजे याचा असं म्हणजे नुसतं रोबोट्स नाही, ChatGPT नाही, कारण सगळ्याचा परिणाम हा प्रचंड सगळ्या क्षेत्रावर भयंकर होणार आहे. आणि मग त्यामध्ये लोक म्हणतात इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0 ह्याच्यात जसे हे झाले, जितके जॉब्स गेले तेवढंच नवीन निर्माण झाले, तसंच होईल इथे, असं लोक म्हणतात. पण तसं नाही. माझ्या मते त्यात 2 मतं आहेत. एका मताप्रमाणे 0% फरक होईल, जसं त्या गेल्या 3 इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमध्ये झालं तसंच 4थ्यात होईल. जेवढे जॉब जातील तेवढेच निर्माण होतील. एक दुसरं टोकाचं मत आहे 67% जॉब्स जातील किंवा बदलतील. माझ्या मते एवढं टोकाचं होणार नाही, 10 ते 20% कदाचित जातील, पण उरलेल्यांचं नेचर बदलेल. म्हणजे ATM झाले आणि टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले, वर्ड प्रोसेसर आणि DTP आला आणि टायपिस्टचे जॉब गेले, CAD/CAM आलं आणि ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले. असं यादी खूप मोठी आहे. पण त्यावेळेला कित्येक वर्ष लागायची, म्हणजे एका दशक लागायचं आणि मग ते जॉब्स बदलायचे. आता एका सोशिओलॉजिस्टप्रमाणे प्रत्येक जण 6 वेळेला जॉब्स बदलेल. आणि जॉब बदलणं म्हणजे सिटी बँकेवरून बँक ऑफ अमेरिका किंवा TCS टू इन्फोसिस नव्हे. जॉब बदलणं म्हणजे कामाचं स्वरूप बदलणं. तुम्ही पूर्वी करत होता ते काम ऑब्सोलीट होणं आणि तुम्हाला नवीन शिकावं लागणं, अनलर्न आणि लर्न करावं लागणं सातत्याने. हे 6 वेळा करावं लागणं, ह्याचं सायकोलॉजिकल काय परिणाम होईल बघा. तर असं बरंच आहे. आणखीन तुम्हाला ॲड करून सांगतो, बिल गेट्सने 1998 साली बिझनेस ॲट द स्पीड ऑफ लाईट हे लिहिलं. ते सुद्धा हे AIच्या अगोदर, म्हणजे AIच्या अगोदर, ते तर भयानकच क्रांतिकारक होतं. त्यांनी म्हटलं की तुम्हाला सगळे मिडलमॅन नष्ट होतील.
म्हणजे एक आणखीन ते मी सांगायचो कित्येक माझ्या भाषणामध्ये की नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक सगळं नष्ट होईल. त्याच बघतो आपण जीपेनी आणि आपण पेमेंट करू शकतो. आपण काम केलं की सॅलरी 0 आणि 1च्या स्वरूपात माझ्या अकाउंटमध्ये येते. मी जेव्हा खर्च करतो तर माझा अकाउंट डेबिट होतो आणि ज्याला पैसे मिळतात क्रेडिट होतो. आणि हे सगळं डिजिटली होतं. मग काही नाणी नोटा न करता सुद्धा तर हळूहळू नष्ट होत जाईल. चीनमध्ये जवळपास नष्ट झालेले आणि तरी व्यवहार आणि तरी अर्थव्यवस्था चालू शकते. पण दुसरं म्हणजे सगळी कार्यालय, ऑल ऑफिसेस विल बिकम म्युझियम्स. ऑल जरी नसतील तरी 70-80% ते आज सुद्धा म्हणजे त्याचा प्रॉपर्टी प्राइसेसवर काय परिणाम होईल आणि हा आणखीन सगळे प्रचंड गोंधळ आहे. हेच आहे की जेव्हा तुम्ही घरनं काम करू शकत असाल तर तिथे धडपडत जाऊन तिथे जाण्याची गरज काय. जेव्हा 15-20 वर्षापूर्वी मी जेव्हा बोलायचं याच्याविषयी लोकांचा विश्वास नाही बसायचा. पण आता टी व्हीवरती एक लंडनला, एक कलकत्त्याहून, एक मद्रासहून, एक कुठं असे 4 जण आणि कित्येक चॅनलवरती 10-15-20 लोक असतात आणि भांडत असतात सगळे. पण हे सगळे लोक आपापल्या ठिकाणाहून आणि ते सगळे डेटा शेअर करू शकतात, डिसिजन घेऊ शकतात. मग ट्रॅव्हल करण्याची सक्ती जाईल. हे लक्षात ठेवा. ट्रॅव्हल करणार नाही तुम्ही असं नाही, ट्रॅव्हल करण्याची सक्ती जाईल. हे सगळ्या बाबतीत शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन धडपडत जाऊन तो मास्तर फळ्यावर लिहित आहेत आणि मुलं लिहून घेत आहेत. तर आता तर मुलं मोबाईलने फोटो काढतात त्याचे, पण त्याचीही गरज नाही. आता व्हिडिओज एवढे सुंदर, जर खान अकॅडमी तुम्ही बघितले किंवा इतर अनेक उत्कृष्ट व्हिडिओ जर कधी निर्माण झाले तर मला रात्री 11-11:30 वाजता, रात्री 1 वाजता मी तो व्हिडिओ बघू शकतो. त्यामुळे शिक्षक अवेलेबल नसतात 24/7. तर मग क्लासिकल किंवा ट्रॅडिशनल मेथड्स ज्या टीचिंगच्या आहेत त्या सगळ्या प्रचंड बदलतील आणि त्या शिक्षकांचा रोल हा फॅसिलिटेटरसारखा राहील. या शाळा कॉलेजच्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग्ज आणि अमुक ह्याचं काय होईल, ऑफिसेसचं काय होईल, बँकांचा एवढा हजारो बँकांची ब्रांचेसची गरज काय आहे. ATM नंतर मला पैसे विथड्रॉ डिपॉझिट करण्याकरता बँक लागतच नाही. मला लोन काढायचं असेल तर मी लोन ॲप्लिकेशन आणि माझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स त्याला अटॅच करतो आणि जो सँक्शन करणार असतो तो बघतो जिल्हा परिषद ह्याच्यात वेबसाईटवर बघून खरंच ही प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहे की नाही बघतो आणि असेल तर लोन सँक्शन करतो. सँक्शन केल्यानंतर ते लोन 0 आणि 1च्या स्वरूपात माझ्या कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये येतं. मग मी गेलो आणि खर्च केला की माझ्यातनं कमी वजा होता, म्हणजे डेबिट होतं. सो हा जो सगळा प्रकार आहे, या सगळ्या प्रकारामध्ये बँकेची एवढी वेगवेगळी ऑफिसेसची गरज काय आहे. तसंच इन्शुरन्स, तसंच सगळं म्हणजे किती उलटापालट आहे. आज त्यांनी 1998 साली म्हटलं होतं, इतकंच झालं नाही कारण आता आणखीन इंटरनेटची वाढ, AIची वाढ या सगळ्यामध्ये पुढच्या एक 10-20 वर्षाचा विचार केला ते सगळी पूर्ण नष्ट होतील असं नाही, पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्याची गरजच नाही त्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील आणि त्याच्या प्रॉपर्टी प्राइसेसवर काय परिणाम होईल. सगळी दुकानं नष्ट होतील. विलगेट्सच्या म्हणण्याप्रमाणे सगळी नाही पण एक 70-80% तरी. शर्ट मला घ्यायचं आहे, तुम्ही आता दुकानात जाण्याच्या ऐवजी रेमंड किंवा लुई फिलिप जो काही हे असेल ते वेबसाईटवर जातो, मी चूज करतो तुम्हाला कुठला हवा आहे. कलर म्हणतो की लाल, मग नंतर तो कुठला हाफ का फुल मी म्हणतो हाफ. मग साईज काय तर 42. लक्षात ठेवा कोणाला समजा मला प्रेझेंट द्यायचं असेल तर म्हणजे 42 हाफ आणि लाल. बरं पण मी जर का हे केलं तर तो ताबडतोब मला कसा फिट होईल आणि मला कसा दिसेल हे मी घर बसल्या बघू शकतो. हे ऑगमेंटेड रियालिटी जो इंडस्ट्री 4.0चा भाग आहे त्याच्यामुळे शक्य होतं. आणि हे सगळीकडे फरशीवरती टाईल्स कशा, मोबाईलवर तुम्ही TVवरती जाहिरात बघितली असेल, मोबाईलवरती तुम्ही ग्रॅनाईट लावलं तर कशी दिसेल, संगमरवरी दिसेल का, आणि त्यात नको हा कलर नको तो कलर. मी ग्रॅनाईटच्या दुकानात जाऊन किंवा कुठल्याही टाईल्सच्या दुकानात जाऊन मी टाईल्स विकत घेण्याच्या ऐवजी मी फक्त कसं दिसेल हे बघून मी ते चूज करू शकतो आणि प्रत्यक्ष डायरेक्टली प्रोड्युसरकडनं मी घेऊ शकतो. तसंच बुटांचं, तसंच रंगांचं. मी या भिंतीला निळा दिला, या भिंतीला हिरवा दिला, तिथे लाल दिला, इथे पिवळा दिला, वाईट कॉम्बिनेशन आहे देऊ नका. पण म्हणजे मुख्य समजा दिलं तर खोली कशी दिसेल हे मी रंग न देता बघू शकतो आणि मग डायरेक्टली कंपनीकडनं मी विकत घेऊ शकतो. ड्युलक्समध्ये चालू झालं आहे ऑलरेडी. तर हे जे सगळं आहे या सगळ्यामुळे मधली दुकानं कशाला पाहिजे असं बिल गेट्सनी प्रश्न विचारला.
पुस्तकांच्या बाबतीत ते ठरतंच आहे. पुस्तक दर आठवड्याला कित्येक पुस्तकांची दुकानं बंद पडत आहेत. अर्थात ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे मेजर मिडलमॅन आहेतच अजूनही. आपण जे पुस्तक ॲमेझॉनकडनं घेतो तेव्हा प्रकाशकाकडे घेत नाही, पण प्रकाशकाने अमेझॉनला दिलेली असतात, तिथनं आपण घेतो. फक्त पुस्तकांनी अनेक वस्तूसुद्धा. सो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट टाईप काही ओला आणि उबरसुद्धा तुम्ही आणि ड्रायव्हरच्या मध्ये नुसतं आपलं सॉफ्टवेअर असतं, ते एकमेकांना जुळवून देतो, मस्त पैसे बनवतो. म्हणजे तर हे जे मिडलमॅन आहेत हे सगळ्यात मोठे मिडलमॅन शिल्लक राहतील, लहान जातील आणि ब्लॉकचेनमुळे मोठे पण नष्ट होतील. हे जे सगळं उद्याच्या जगात, म्हणून म्हणजे मी पुस्तकांसाठी म्हणेन अनफॉर्च्युनेटली 4-5च कॉपीज आणल्या आहेत. पण इंडस्ट्री 4.0 आणि AI तुम्ही प्लीज त्याची माहिती तुम्हाला पाहिजे. त्याचं कारण असं की सगळी प्रोफेशन्स एवढी प्रचंड बदलणार आहेत. ताबडतोब उद्या परवा नाही बदलणार, पण एक 5 वर्षात तुम्हाला किंवा 10 वर्षात ओळखू येणार नाही असं जग असेल. तरुणांनी विशेषतः लक्षात ठेवलं पाहिजे की यामध्ये लगेच ताबडतोब डेटा सायन्स, AI मेल, इकडं तिकडं धावधाव करून लगेच असं करण्याची गरज असं मला वाटत नाही. तुम्ही जे काय करत असाल त्यात एक्सलन्स मिळवा आणि त्यानंतर निदान AIचा त्याच्यावर काय प्रभाव पडेल, AIचा वापर आपण त्या ठिकाणी कसा करू शकतो, हे आपल्याला सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे. जसं SAP किंवा इतर ERP सिस्टम्स होत्या, ते कित्येक वर्ष गेली ते इम्प्लिमेंट करण्यामध्ये, तसेच पुढची 5-10 वर्ष ही AIचा वापर आपल्या ह्याच्यात कसा होईल. कोणी दुकान असेल, कोणाचं आर्किटेक्चरचा बिझनेस असेल, कोणाचा इंटिरियरचा असेल, तर कोणी बिल्डर असेल, तर आपल्या बिझनेसवरती AIचा किंवा इंडस्ट्री 4.0चा काय परिणाम होईल हे कळण्याकरता आपल्याला त्याच्या बाउंड्रीज माहीत पाहिजे, त्या केपेबिलिटीज माहीत पाहिजे. त्या जर का माहीत झाल्या तर आपल्याला त्याचा वापर हा करता येईल. आणि म्हणजे त्यामुळे AIमुळे नोकऱ्या जातील असं नाही, पण ज्यांना AI माहिती आहे त्यांच्यामुळे ज्यांना AI माहीत नाही आहे त्यांच्या नोकऱ्या जातील. हे मात्र खरं आहे, हे मात्र 100% खरं आहे. आणि हे कुठल्याही व्यवसायात किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये. त्यामुळे ताबडतोब धावधाव करून डेटा सायन्स आणि असं AI ML हे कोर्सेस घेणं ते जर का घेतले तर उत्तमच आहे, त्याला नक्की चांगलं भवितव्य आहे पुढच्या 10 वर्षात. पण ते नाही केलं तरी तुम्ही जी पॅशन आहे, जसं 3 इडियट्समध्ये म्हणतो तसं तुम्हाला जी पॅशन आहे ती पॅशन आहे. पण AI आणि इंडस्ट्री 4.0चं प्रचंड मोठं आक्रमण होणार आहे. त्यांनी काय परिणाम होण्याचे, टेक्नॉलॉजी चालते कशी, लिमिटेशन्स काय आहेत, ते केपेबिलिटीज काय आहेत, हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. कारण ते माहिती नसेल तर तुम्ही फेकले जाल. आणि उदाहरणार्थ ज्या कंपन्यांनी टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही त्या कंपन्या खलास झाल्या माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे फिनलंडमधला नोकिया माझा कस्टमर होता, $multi-billion, पण अँड्रॉइड त्याने स्वीकारली नाही आणि बघता बघता खलास झाली. ब्लॅकबेरीचं तसंच झालं. आपण बोलू ना एक मिनिट. तर बेसिकली या सगळ्या याच्यामध्ये की किंवा नोकिया तसंच याचं कोडॅकचं तसंच झालं. ॲनालॉग किंवा डिजिटल अशा ज्या काही हे होतं, ॲनालॉग डिजिटलच्या ऐवजी ॲनालॉग त्यांनी स्वीकारलं आणि कोडाक बसा तळाला गेली. म्हणजे नेहमी जायचो न्यूयॉर्क आणि कॅनडाच्या बॉर्डरवरती न्यूयॉर्कमध्येच आहे त्यांचं, पण बघता बघता खलास झाली. अनेक कंपन्या म्हणजे ब्लॉकबस्टर्स असतील, ब्लॉकबस्टर्स अमेरिकेत प्रत्येक मॉलमध्ये मी जायचो तेव्हा सगळे व्हिडिओ कॅसेट्स विकायचे. तर iTunes आलं, मग नेटफ्लिक्स आलं आणि ते संपली. म्हणजे सो तुम्हाला माहीत म्हणजे कळण्याच्या अगोदर तुमची कंपनी खलास झाली असेल. तसंच माणसांचं पण 6 वेळा जर बदलावं लागत असेल तर तुम्हाला नवीन काय येणं शक्यता आहे, काय त्या टेक्नॉलॉजीचं हे आहे, हे तुमच्याकडे तुम्हाला माहिती पाहिजे. मी आता उदाहरणार्थ आत्ता ह्यांनी हे केलं आहे, गुगलनी एक ग्लास 2013 साली त्यांनी गुगल ग्लास काढला होता. तो फार यशस्वी झाला नाही, पण आता तो गुगल ग्लास आलेला आहे की ज्याच्यात AI आहे आणि ज्याच्यात चिप आहे आणि ज्याच्यात सगळं आहे. तर तुम्ही जेव्हा तो ग्लास घातलेला असतो तर समोरचा मनुष्य फ्रेंच, चायनीज कोणी असला तर तुम्ही मराठीत बोलता, ऑटोमॅटिकली इन्स्टंटेनियस ट्रान्सलेट होऊन त्याला ते त्याच्या भाषेत ऐकू येतं आणि तो त्याच्या भाषेत बोलतो आणि इन्स्टंटेनियसली तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू येतं. कोणाला कळतच नाही आपण कुठल्या भाषेत, सलग स्मूथली तुम्ही कम्युनिकेट करू शकता. त्याच्यात चिप असते आणि त्याच्यात इंटेलिजंट आहे आणि AIचं की तुम्ही समजा बघितलं एखाद्या माणसं, आता उदाहरण मी कोणाकडे बघितलं कोणाला तर तो म्हणतो आपण भेटलो होतो त्या ठिकाणी, मला लक्षात पण येत नाही, मी आता वयामुळे असेल आणि इतक्या शेकडो लोक,
तर तो बरोबर सांगतो की हा मनुष्य तुम्ही यावेळी भेटला होता, त्यावेळी भेटला होता, ते तुमच्या कानातल्या स्पीकरमध्ये बोलतो. त्यामुळे तुम्हाला लगेच कळतं. किंवा तुम्ही ताजमहालकडे हे केलं, म्हणजे बघितलं की तो लगेच ताजमहालची हिस्ट्री सांगतो. किंवा कुठनं ते जायला किती वेळ लागेल सगळं तुम्हाला जे पाहिजे ते माहिती तुम्ही विचारली आवाजामध्ये. किंवा तुम्ही ताजमहाल हॉटेलमध्ये बघितलं तर त्या हॉटेलची हिस्ट्री सांगतो. आत किती वेगळे रेस्टॉरंट्स आहेत आणि कुठे बुकिंग आहे, कुठे नाही, कुठे त्याचे रेट्स, सगळं माहिती तुम्हाला तो सांगू शकतो. कारण आज फेस रेकग्निशन पण असतं सगळंच. तर हे जे सगळं आहे. किंवा टुरिझममध्ये आता मेटाव्हर्स नावाची जी कल्पना आहे, फेसबुक त्याच्यावर काम करते म्हणूनच त्यांनी मेटा नाव बदललं फेसबुकचं. ह्याचं कारण त्यांना मेटाव्हर्स हे करायचं. तर मेटाव्हर्स काय करेल, म्हणजे की मी लंडनमध्ये आहे, तुम्ही न्यूयॉर्कमध्ये आहेत, कोणी बेळगावला आहे आणि कोणी आणखीन कुठेतरी दौंडला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना आयफेल टॉवरच्या खाली पॅरिसमधल्या आपण जेवण घेतोय तिथे समोरासमोर टेबलावर बसून. कारण फेसबुकला वाटतं तर आत्तापर्यंत तुम्ही टेक्स्टनी कसं संवाद साधताय. मी तर सगळ्या मित्रांना विचारतोय हाऊ येऊन तो उत्तर देतोय. हे टेक्स्टने संवाद चालायचा. म्हणजे तुम्ही व्हिज्युअली तुम्ही ॲक्च्युअली बरोबर आहात. मी तुम्हाला शेक हँड तुम्ही करू शकता व्हर्च्युअली. म्हणजे हे आणि तुम्ही एकत्र जेवणाचा आनंद घेऊ शकता. प्रत्यक्ष तुम्ही बेळगावला आहेत, कोणी लंडनला आहे, कोणी आपण एकत्र जेवणाचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. ही मेटाव्हर्सची कल्पना आहे. आणि आत्ता त्याच्याकडे प्रगती चालू आहे आणि ती त्याला 5, 10, 15, 20 वर्ष लागतील. पण द पॉईंट आय एम टू से की जे तरुण आहेत तर पुढच्या 30-40 वर्षात जे जग असेल ते इतकं आमूलाग्र बदललेलं असेल. नुसतं फ्लाईंग कार्स आणि ते असेलच, पण मुख्य म्हणजे प्रचंड मोठमोठ्या गोष्टी. हसबीस ज्याला केमिस्ट्रीचे नोबेल प्राईज मिळालं, तो 2 वर्षापूर्वी जेफ्री हिंटन बरोबर, तो म्हणतो की पुढच्या 10 वर्षात जवळपास सगळ्या मेजर विकारांवर मात आपण करू AI आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे. इतकं प्रचंड अर्थ चेकिंग स्टेटमेंट आहे. कारण काय आहे की त्यामध्ये ड्रग डिस्कवरी जी आहे ना, प्रोटीन फोल्डिंगचं त्यांनी AI वापरून हे केलं, उलगडलं सगळं. म्हणजे मला आता कळलं की अमुक प्रॉपर्टीज किंवा क्वालिटीज असलेलं प्रोटीन हे याला उपयोग पडेल. पण ते शोधण्याकरता प्रचंड परम्युटेशन कॉम्बिनेशन इट्स व्हेरी डिफिकल्ट. ड्रग डिस्कवरी मग टेस्टिंग आणि हे ते वेगळं, पण ही डिस्कवरी खूप फास्ट होऊ शकेल AIमुळे. आणि त्यामुळे बऱ्याचशा नवीन विकार निर्माण होतील हा आणखी वेगळा मुद्दा. पण विकारांवर आपण मात करू असं ते अनेक स्टेटमेंटमध्ये त्याच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये आर्टिकल जरा चिकार वादविवाद आणि हे चालू आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हे यातलं किती खरं होईल. त्यातलं 70-80% खरं झालं, 20% हाईप आहे असं गृहीत धरू आपण. तरीसुद्धा हे मेजर त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसतील. त्याच्यामुळे जॉब्सवर काय पडणार. सगळी दुकानातली एवढी कोट्यावधी माणसं समजा जॉबलेस झाली, तरी 70% जॉबलेस झाली की होणार काय. आज सुद्धा कॉल सेंटर सगळे खलास. TCSने सांगितलं सगळी कॉल सेंटर बंद करू, कारण सगळं चॅटबॉटच उत्तर देतात ना. बँकेत बॅलन्स किती आहे फालतू, पण इतर सुद्धा आता कॉम्प्लिकेटेड हे जसं होईल त्याला पण उत्तर द्यायला लागले चॅटबॉट्स. आणि आता चॅटबॉट्स अनेक, म्हणजे तुम्हाला माणसासारखं धीर देणं, त्याच्यामध्ये इमोशन्स घालण्यापासून सगळं, म्हणजे की एखाद्या ज्येष्ठाला मदत करण्याकरता एक रोबोट, आणि रोबोट आपल्याला नुसतं ते यंत्रासारखं दिसतो, पण त्याची सोफियासारखा एक माणसासारखा दिसणार रोबोट केला. आणि त्याच्यात इमोशन्स कशा निर्माण होतील, मग तो सॉफ्टली कसा बोलेल, ज्येष्ठांना कशी मदत करेल. आज तो ज्येष्ठांना मदत करणारे रोबोट्स आहेतच की हात धरून तो टॉयलेटमध्ये नेतो, परत आणून सोडतो, हे तर इझी आहे. म्हणजे पण बाकी अनेक गोष्टी उद्याच्या जगात शक्य होतील. मी आता हे तर बरंच सांगू शकेन, पण मुख्य म्हणजे काय की 67% जॉबवर काही जाणार नाही, पण काही जॉब्स नक्कीच जातील आणि उरलेले जॉब्स बदलतील. आणि ते फास्ट वारंवार बदलतील प्रत्येकाच्या आयुष्यात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनलर्न आणि लर्न करणं आणि सातत्याने कीप पेस विथ द टेक्नॉलॉजी. आणि म्हणून तुम्हाला विशेषतः इंडस्ट्री 4.0 AIच्याविषयी माहिती, त्या बाउंड्रीज असल्याच कुठल्याही अकाउंटंट असा, तुम्ही आर्किटेक्ट असा किंवा मेकॅनिकल इंजिनियर असा किंवा कम्प्युटर सायंटिस्ट असा, तुम्ही आत्तापर्यंत प्रोग्रामिंग करत होता, सगळं प्रोग्राम आता ChatGPT करतं, सगळं टेस्टिंग ChatGPT करतं. म्हणजे प्रत्यक्ष फेसबुक आणि गुगल स्वतः ChatGPT वापरून अनेक प्रोग्राम्स तयार करतात. अनेक प्रोग्रामर्सचं जॉब्स जात चाललेले आहेत. हायर लेवलचं डिझायनर असाल तर तुम्हाला जॉब टिकेल. जिथे जिथे अल्गोरिदम आहे, जिथे ते कसं करायचं ही
तुम्हाला हे सांगता येईल, अल्गोरिदम लिहिता येईल स्टेप्समध्ये, ते सगळं ऑटोमेट होईल. त्यामुळे इव्हन स्वयंपाकसुद्धा म्हणजे आता काय आहे की रोबॉटनी म्हणजे जसं टेक्स्ट देऊन तो शिकला ChatGPT, तसं NVIDIAमध्ये सध्या आता प्रयोग चालू आहेत. प्रयोग म्हणजे त्यांनी $बिलियन्स घातले त्यात की रोबॉटला माणसाच्या ॲक्शनवरनं शिकवायचं. टेक्स्टवरनं आपण शिकवण्याचं हे केलं, पण आता रोबॉटला माणसाच्या अनेक ॲक्शन्स दाखवायच्या. मी हे उचलतोय, मी चालतोय, मी रस्ता क्रॉस करतोय, मी विकत घेतोय, मी ट्रेनचं तिकीट काढतोय, हजारो, त्याला अनेक दिवस महिने ट्रेन करायचं. सातत्याने माणसं करत असताना तो बघतोय आणि तो शिकतोय. आणि तो शिकला की त्यानंतर रोबोटला जर का आपण रस्त्यावर सोडला की तो अति माणसासारखा रस्ता क्रॉस करेल, शेकहँड करेल, थांबेल, बसमध्ये चढेल, तिकीट काढेल, कलिंगड विकत घेईल वगैरे असं सगळं. तर हे या दिशेने सगळं हे चाललेलं आहे. आता ह्याचा वाईट भाग काय आहे, आपण धोके काय आहेत, तर एक म्हणजे ह्याच्यातनं प्रचंड मोठी बिलियनेअर अशी सत्ता आणि बेकारी आहेच, प्रश्नच नाही. आणि बेकारीपेक्षा जॉबचं नेचर बदलणं म्हणजे माणसाचं आपण काम करतो ते आनंद करतो, तर त्यामध्ये त्याचा आनंद किती शिल्लक राहील हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. क्रिएटिव्हिटी राहील की नाही, इमोशन्स राहतील की नाही, माझ्यामध्ये ते बऱ्यापैकी निर्माण होतील, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. म्हणजे माणसाला संपूर्ण रिप्लेस करता येणार नाही बरं का, हे माझं मत आहे. पण त्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त धोके मला आणखीन जे महत्त्वाचे वाटतात की त्यामुळे विषमता ही प्रचंड वाढती आहे. एक पॉवर अँड प्रोग्रेसनं जो पुस्तक आहे, 2 MITच्या संशोधकांनी लिहिलेलं आहे की गेल्या 40 वर्षातच ग्लोबलायझेशनच्या नंतर विषमता प्रचंड वाढली, बिलियनर्स तयार झाले. भारतातले लोक असे मूर्खासारखे, आमच्याकडे किती बिलियनर्स म्हणून भयंकर नाचानाच करायला लागले, पण तळागाळातल्या लोकांचं काय चाललं आहे ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष गेल्या 40 वर्षापासून झालं. आणि आता AI मुळे तर ही दरी आणखीनच वाढणार आहे. म्हणजे फरोकिस नावाचा एक ग्रीक इकॉनॉमिस्ट आहे, तो तर ह्याला टेक्नो फ्युडलिझम म्हणतो. फ्युडलिझममध्ये जमीन भाड्याने देऊन रेंट मिळवायचे ते, तसं इथं आपला प्लॅटफॉर्म, जमिनीचे प्लॅटफॉर्म म्हणजे ओला उबेर आपला प्लॅटफॉर्म असेल तर आपला प्लॅटफॉर्म वापरायला देऊन त्याचं रेंट उकळतात. हे आता नवीन टेक्निकल फ्युडल लॉट्स तयार झालेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे फार म्हणजे सॅम अल्टमन वगैरे $1 बिलियन आहेत. ह्याचा हे इतकं आमूलाग्र बदलणारी टेक्नॉलॉजी ह्या सगळ्यांना माहिती आहे. तर मेटा म्हणजे ओपन एआयचं ChatGPT आलं, गुगलचं जेमिनी आलं, आणि इलॉन मस्क खडबडून जागा झाला आणि त्यांनी ग्रॉक चालू केलं आणि ते आता खूपच ॲडव्हान्स झालेलं आहे. आणि मार्क झकरबर्ग फेसबुकला, त्याला वाटायला लागलं आपण मागे पडतो ह्याच्यामध्ये. हे गेल्या 10 दिवसातली गोष्ट आहे आणि त्याला वाटायला लागलं आपण ह्याच्यात मागे कशाला पडायला पाहिजे. ह्याच्यात प्रचंड पैसा आहे आणि सगळ्या क्षेत्रात डॉमिनेट करणार आहे. शेती असेल, रिटेल असेल, उत्पादन असेल, शिक्षण, आरोग्य, सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे, जॉब्स आणि सगळं नेचर बदलणार आहे. हे आपण जर का त्यात घुसलो नाही तर आपण कुठेच राहणार नाही असं त्याला वाटलं. आणि गेल्या 2 ते 3 आठवड्यात त्यांनी ओपन एआय आणि गुगल इथनं माणसं पळवायला सुरुवात केली. 12 लोकांची त्यांनी टीम बनवली. त्याला बन्सल नावाचा एक इंडियन आहे, त्याला फक्त जॉईन करण्याकरता, म्हणजे ओपन एआयमधनं ये आणि मला जॉईन कर, फक्त जॉईनिंग बोनस हा $860 कोटी मिळाला. 860 कोटी रुपये फक्त इकडनं तिकडं माझ्याकडे येऊन बस. आता पुढचे सॅलरी, स्टॉक ऑप्शन्स हे वेगळेच नाही. इतका प्रचंड आज लोकांना, कारण हे सर्वव्यापी आहे, सर्व क्षेत्रात धुमाकूळ घालणार आहे त्यांना कळलेलं आहे. ह्याच्यात पैसा आहे त्यांना कळलेला आहे. त्याला AGI म्हणतात काय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. तिथं कोण पहिल्यांदा पोचतोय ह्याची रेस चालू आहे सध्या. म्हणतो AI वॉर्सवरती माझं पुस्तक येत आहे. पण त्यासाठी इतकं म्हणजे खूप त्याला स्टोरीज खूप हे आहेत, म्हणजे विदारक आहेत. इकडनं तिकडे खेच, तिकडनं त्याला काढून टाक, आणि म्हणजे स्वार्थ आणि प्रचंड पैसा हे लुडबुडलेलं हे सगळं जग आहे. आणि त्याच्यामध्ये गरिबांची पिळवणूकसुद्धा आहे त्याच्यामागे. उदाहरणार्थ हे जे आहे सुपरवाइज लर्निंगमध्ये तुम्ही कित्येक मांजरं दाखवता आणि त्याला शिकवता, तर त्याकरता काय करावं लागतं की सगळे जे फोटो असतात मांजरांचे तसे कापून त्याला हे मांजराचं आहे त्याला लेबल लावावं लागतं ट्रेन करताना. हे लेबल लावण्याचं काम आफ्रिकेमधले कित्येक लोक करतात दिवसाला $2 तर हे त्याच्यामध्ये प्रचंड लूट पण आहे.
म्हणजे फक्त श्रीमंत राष्ट्र त्यात जास्त श्रीमंत होणार आहे, त्यातले हे बिलियनर्स आणखीन जास्त श्रीमंत होणार आहेत. आपल्याच जवळ डेटा आपलाच आहे, पण वापरणार ते, कारण मालकी त्यांची. तर हा जो म्हणजे कॅपिटलिझममधला जे कॉन्ट्रडिक्शन आहे ते AI मुळे आणखीनच वाढेल. तिसरा मुद्दा, AI मुळे एन्व्हायरमेंट आणि पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण ह्या एवढे GPUs लागतात, त्या GPUs थंड करण्याकरता पाणी लागतं, आणि त्यामुळे जिथे ते आहेत GPUs, म्हणजे त्याला डेटा सेंटर्स म्हणतात, त्यात हजारो GPUs असतात, ते थंड करण्याकरता जे पाणी लागते पाण्याचा दुर्भिक्षाचा प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि ह्याच्याकरता जी प्रचंड एनर्जी लागते, ते एनर्जी आत्ता तरी ऑइलच वापरतात. म्हणजे मग जेव्हा सोलर होईल सगळं जग त्यावेळी वेगळं, पण पुढच्या 10-20 वर्ष अजून तरी ऑइल इंडस्ट्री, फॉसिल फ्युएलची इंडस्ट्री चालू राहीलच. त्याच्यामुळे होणारा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट हा खूप मोठा आहे, आणि लोकांना ते लक्षात येत नाही अजूनही. तर एन्व्हायरमेंटचे युद्ध म्हणजे AI चा वापर युद्धामध्ये करता कामा नये, असं गुगलमध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रतिज्ञा केली होती. ते चक्क ड्रॉप केलं. आता AI चा वापर करून सगळी बिलियन, सगळ्या मेजर मल्टीनॅशनल कंपन्या यात युद्ध, विषमता, जॉब्स, पर्यावरण, पाणी, आणि हा जो सगळा प्रकार आहे. आणि लास्ट सगळ्यात सांगतो की AI वरती कंट्रोल राहील का माणसाचा, एवढं बोलून मी थांबणार आहे. उदाहरण सांगतो की AI ला त्यांनी कॅप्चा माहिती आहे ना, कॅप्चा त्यात आपल्याला आकडे आणि हे, तर तो कॅप्चा त्याला लिहायला सांगितला, त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्याने उत्तर दिलं नाही म्हणलं तर प्रश्न विचारला, तू रोबॉट आहेस का माणूस आहेस? तर त्याने काय उत्तर द्यावं? त्याने उत्तर दिलं, आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड. म्हणजे त्याला चकवायचं होतं, आणि आत्तापर्यंत इनपुट डेटामध्ये असं कुठलंही वाक्य नव्हतं आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड वगैरे, म्हणजे या कॉन्टेक्स्टमध्ये. आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड कुठल्या तरी कादंबरीत आला असेल, पण या कॉन्टेक्स्टमध्ये असं विचारलं असताना आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड हे उत्तर असं कुठेही नव्हतं. मग हे उत्तर निर्माण कसं झालं? याचा अर्थ त्यांनी विचार करून आपल्याला फसवलं आहे. मग त्याचा विचार करण्याची आता केपेबिलिटी निर्माण झालेली आहे. आता उद्याचं जग हे एजंट्सचं असेल, म्हणजे त्याला एजंटिक AI म्हणतात. प्रत्येक माणसाकडे आपला एजंट असेल. उद्या म्हणजे 5-10 वर्षात प्रत्येक, आत्ता उदाहरण AIच्या कंपन्या एजंट बनवणं, ह्याच्यामध्ये हजारो लोक काम करत आहेत. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी एजंट बनवणं किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग अशा अनेक. पण म्हणजे प्रत्येक माणसाकडे आपला एजंट असेल, आपल्या सेक्रेटरीसारखं. प्रत्येक कंपनीकडे असेल आणि प्रत्येक देशाकडे असेल. म्हणजे मला समजा 3 मित्रांबरोबर जायचं आहे शनिवारी हॉटेलमध्ये पार्टी करायची, तर मी माझा एजंट त्या 3 माणसांच्या एजंटशी बोलून ते सगळं ठरवेल. कारण एकाला शनिवारी वेळ असेल, एकाला रविवारी असेल, तर एकाला शनिवारी असेल, त्या हॉटेलमध्ये जागा नसेल, असं सगळं ते प्लॅनिंग करून त्यांच्या कॅलेंडरमध्ये त्याला ॲक्सेस असेल, ते सगळं बघून तो सगळं ठरवेल. हे सगळं उद्या जग सगळे एजंट्स असेल. पण उद्या त्या एजंट जर का इंडिपेंडंट डिसिजन घ्यायला लागला आणि तो डिसिजन मानवतेच्या विरुद्ध असेल, म्हणजे युद्ध कर म्हणेल, कुठेतरी ती हल्ला कर म्हणेल, ॲटम बॉम्ब टाकेल, हे निर्णय जर का तो घ्यायला लागला तर काय होईल? आणि हे कळल्यामुळे जेफ्री हिंटननी गुगल सोडली, नोबेल प्राईज विनर. आणि तो म्हणा मी आता याच्यात काम करू शकत नाही, कारण हे कुठे चाललंय मला माहीत नाही. हरारी जो आहे सेपियन्स, तो इलॉन मस्क, या तिघांनी सांगितलेलं की आता AI आपण रिस्ट्रिक्शन घातलं पाहिजे. प्रश्न असा की रिस्ट्रिक्शन घालणार कोण? युरोपियन राष्ट्र थोडीफार तयार होत आहेत, पण अमेरिकेमध्ये आज गुगल पहिल्यांदा करतोय का, ओपन AI करतोय का, झकरबर्ग फेसबुक करताय का, अमेझॉन करताय, ह्याच्यामध्ये एवढी प्रचंड रेस आहे. त्यात नफा आणि हे गुंतवणूक सगळे की सगळ्यांनी मिळून आपण आता कंट्रोल करावं असं शक्यच नाही. सगळेजण आपापल्या नफ्या, म्हणजे कॅपिटलिझममध्ये हा प्रश्न सुटेल असं मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे आता हे इतकं रानटी जनावरासारखं सुटलेलं आहे की ते कुठे जाऊन थडकेल हे माहीत नाही. पण त्याचं एक्झॅजरेशन आणि हाईप जरी सोडली, आणि ते आहे त्याच्यात 20-30% आहे, ती सुद्धा या लोकांनीच केलेली मीडियामध्ये. आता उद्या हे झालं, उद्या ते झालं, तर फ्लाईंग कार आली, जसं की उद्याच काय होणार आहे असं ते पसरवायचं. म्हणजे सगळे लोक त्या ब्रांचकडे जातील, सगळे इन्व्हेस्टमेंट्सवर तिकडे जाईल, असाही त्यात दाव आहे असं मला वाटतं. तर 20-30% असेल. पण ते सोडलं तरी सुद्धा परिणाम हे प्रचंड होणार आहे, आणि सगळेच काही चांगले होतील अशातला भाग नाही. कित्येक चांगलेही होतील, जसं रोगांवर हे, आणि कित्येक रिसर्च आणि कित्येक गोष्टी अतिशय उत्कृष्ट होतील. पण कित्येक गोष्टी अत्यंत धोकादायक आहेत, ज्या मी 4-5 गोष्टी सांगितल्या. आणि त्यामुळे हा संबंध डोळसपणे विचार करून आपल्याला AIचा वापर हे केला पाहिजे.